सचिनचा आवाज आला, दिनेश ये इकडे बॉलिंग टाक. तर मी And he's got him, I think, with his very first ball in Test cricket. He struck. मला तोपर्यंत पण माहित नव्हता हा वर्ल्ड रेकॉर्ड झालाय. देवानी बनवलेला सचिन तेंडुलकर हा माझ्यासाठी देव माणूस आहे. का? कारण माझा अंडर-15चा कॅप्टन पण सचिन तेंडुलकर होता, रणजी ट्रॉफीचा कॅप्टन पण सचिन तेंडुलकर होता आणि इंडियाला जेव्हा खेळलो तेव्हा पण कॅप्टन सचिन तेंडुलकर. जर का 1% एफर्ट एक्स्ट्रा दिला तर त्याचा रिझल्ट 2% मध्ये येतो, ही शिकवण मला तेव्हा मिळाली. आणि यू अप्लाय दॅट इन टू डे टू डे लाईफ ना, अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतं. लोकांची IPL कॉन्ट्रॅक्ट झालेली, माझं एकट्याचं झालं नाही आणि तिथून ISM जन्माला आलं. हे जितकं तू सहज सांगतोस तितकं सहज ते नाहीये. की मी जे ग्राउंडवर शिकलो ना, तेच मी इथे ऑफिसमध्ये अप्लाय करतोय. टीम बिल्डिंग, लीडरशिप, क्रायसिस मॅनेजमेंट, रिस्क असेसमेंट, अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह, या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मॅनेजमेंट जार्गन्स आहेत. जगात स्पोर्ट हे वन ऑफ द फ्यू प्रोफेशन आहे जिकडे वयाच्या 35व्या वर्षी एक शब्द तुमच्याशी असोसिएट होतो, दॅट यू आर रिटायर्ड. त्यामुळे तुम्हाला माहिती असतं की 35व्या वर्षी तुम्ही रिटायर होणार आहात. त्यामुळे तुमची जी फास्ट ट्रॅकिंग प्रोसेस आहे ना, मच्युअर व्हायची, एक्सपिरियन्स घ्यायची, सगळ्या गोष्टी त्या टाईमलाईनमध्ये करायच्या, त्या अचीव करायच्या, ह्या सगळ्या फास्ट ट्रॅकिंग प्रोसेस आहेत. प्राऊडली आम्ही सांगतो की जवळजवळ 9,500 स्पोर्टिंग रेफरन्सेस आम्ही स्वतः तयार केले. म्हणजे गेल्या 15 वर्षात इंडियन स्पोर्टिंग लँडस्केप जो चेंज झालाय ना, म्हणजे आपण स्पोर्ट लव्हिंग कंट्री होतो, आता आपण स्पोर्ट प्लेइंग कंट्रीच्या दिशेने जायला लागलोय. माझ्या दृष्टीने जवळजवळ 500,000 म्हणजे 5 लाख जॉब क्रिएट होऊ शकतात. हे पोटेन्शियल इंडस्ट्रीमध्ये तयार होऊ शकतं. स्पोर्ट्स एज्युकेशनमध्ये काय लॅकुनास, काय त्रुटी, काय उणीवा काय आहेत असं खरं तर तुला वाटतं, आणि काय पद्धतीच्या गोष्टी खरं तर यायला पाहिजेत? मला असं वाटतं सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या इथे आज कमी आहे. माझ्यासोबत एक अत्यंत समृद्ध आणि प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटर म्हणून आपण त्याला ओळखतोच, पण शिक्षण तज्ज्ञ आणि उद्योजक म्हणूनही त्याने स्वतःचं नाव तितकंच दमदारपणे कमावलेलं आहे. जाणून घेऊया निलेश कुलकर्णीकडून, कारण क्रिकेटपटू ते शिक्षण तज्ज्ञ ते उद्योजक असा ज्या वेळेला प्रवास आपण म्हणतो, त्याला निलेश, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट नाव बघितल्यावर इतकं आकर्षक वाटतं, पण ह्या सगळ्यामध्ये एक प्रचंड मेहनत आहे. तुझं आणि रसिकाचं असणारं एक वेगळं योगदान आहे, आणि अर्थात या सगळ्यांमध्ये क्रिकेटचा दुवा, तुझं असणारं स्पोर्ट्समनशिप, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तू बोलावं असं मला वाटतंय. काय आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट? सगळ्यात पहिले थँक्यू अमित, तू मला बोलवल्याबद्दल. आणि मी तुझं खूप बघतो, खूप चांगलं चाललंय तुझं, त्यामुळे मला आनंद झाला की तू जेव्हा मला इन्व्हाइट केलं आणि या शो मध्ये पार्ट केलं. कसं असतं, ॲज अ क्रिकेटर जेव्हा तू जर्नी सुरू करतो तेव्हा ना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. आणि माझ्यासाठी कसं झालं, मी डोंबिवलीचा, त्यामुळे डोंबिवलीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यावेळेचा, आणि मी हे कधीच म्हणतोय की लेट 70s, 80s आणि मग अर्ली 90s, तेव्हा डोंबिवलीकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होता. आणि त्यामुळे तू डोंबिवलीवरनं येतोयस, मराठी मीडियमचं शिक्षण, त्यामुळे प्रत्येक गोष्टीला चॅलेंज असायचा. इंग्लिश समजणं, इंग्लिश बोलणं तर लांबची गोष्ट होती. या छोट्या छोट्या गोष्टीतनं क्रिकेटमध्ये पहिले मार्ग काढायला लागला. पण ती जी शिकवण राहिली ना, जे माझ्याकडे रजिस्टर झालं ते आज मला इथे अप्लाय करायला फायदा झाला. त्यामुळे मी बऱ्याच जणांना, माझ्या स्टाफला पण सांगतो, माझे जे असोसिएट आहेत त्यांना पण सांगतो की मी जे ग्राउंडवर शिकलो ना, तेच मी इथे ऑफिसमध्ये अप्लाय करतोय. टीम बिल्डिंग, लीडरशिप, क्रायसिस मॅनेजमेंट, रिस्क असेसमेंट, अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह, या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मॅनेजमेंट जार्गन्स आहेत, पण ह्या सगळ्या आम्ही ग्राउंडवर शिकलो. कारण या सगळ्यात महत्वाचा एक दुवा असतो. तो कुठला असतो की स्पोर्ट्स आपल्याला काय शिकवतं?
स्पोर्ट्स आपल्याला हरणं पचवणं शिकवतं आणि हरण्यापासून परत कसं जिंकायचं आणि जिंकण्यासाठी लागणारी मेहनत कशी करायची, हा सगळ्यात मोठा धडा स्पोर्ट्स आपल्याला क्या देतो. बात आहे. आणि तेच प्रिन्सिपल मी आजही ऑफिसमध्ये अप्लाय करतो. म्हणजे आमच्या इन्स्टिट्यूट मधल्या स्टाफमध्ये सगळ्यांना तू विचारलंस ना, ते सांगतील की नवीन आलेल्या स्टाफच्या 2 चुकाची पूर्ण जबाबदारी माझी, आणि त्यांनी जर का चांगलं काम केलं तर त्यांचं पूर्ण क्रेडिट त्यांचं. हे मी ग्राउंडवर शिकलोय, पण मी ते आज ऑफिसमध्ये अप्लाय करतोय. आम्ही त्यामुळे असं कल्चर बिल्ड केलंय की ज्यातनं प्रत्येकाला ऑफिसमध्ये यायला कंटाळा येत नाही, ऑफिसमध्ये येणं हवं असं वाटतं. पण ही ह्याच्या पलीकडे एक शास्त्र आहे आणि ते ते आपल्याकडे तितकंच तंत्रशुद्धपणे शिकवावं, त्याची एक युनिव्हर्सिटी असावी आणि ती आंतरराष्ट्रीय स्तराची असावी. कारण मला असं वाटत नाही की आशियामध्ये या पद्धतीचं, या दर्जाचं शिक्षण किंवा या पद्धतीचं मॅनेजमेंटचे कोर्सेस आणि ते डिझाईन्ड त्या पद्धतीने केलेले आहेत. आपण पहिले होतो जेव्हा मी सुरू केलं, त्याचा एक वेगळा इंटरेस्टिंग किस्सा आहे. किस्सा कसा आहे माहिती आहे ना, मी क्रिकेट जस्ट संपवलं होतं. 2008ला IPL इंट्रोड्यूस झाली, मला कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालं आणि मग मी विचार केला की आता क्रिकेट नंतरचं आयुष्य सुरू करायचं. त्यामुळे माझी जर्नी चालू झाली की काहीतरी वेगळं करायचं. आणि तेव्हा जेव्हा आम्ही मॅच बघायला गेलो DY पाटीलला, तेव्हा मी जवळजवळ 150 गोरे बघितले. आणि माझी बायको इव्हेंटमधली असल्यामुळे तिला प्रश्न विचारला की हे काय का, काहीतरी वेगळं दिसतंय. तर ती म्हणाली की आपल्याकडे फॉर्मल एज्युकेशन नसल्यामुळे मॅनेज करायचं जे सगळं बॅकग्राऊंडचं इन्फॉर्मेशन लागते किंवा जे टेक्निक्स लागतात किंवा जे नॉलेज लागतं किंवा जो एक्सपिरियन्स लागतो तो आपल्याकडे नाहीच आहे. आणि दॅट वॉज आर ट्रिगर टू स्टार्ट IISM. त्याच्यामुळे मग कसं झालं की प्रत्येक गोष्टीला पहिले 5 ते 7 वर्ष माझे सगळे क्रिकेटर मला म्हणायचे, हे काय येडाबिडा आहेस काय तू, तू काय करतोयस, तू कॉमेंट्री कर, तू कोचिंग कर, तू ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जा, तू हे सगळं करून स्वतः एक तर IPL नाही खेळलायस, तू पैसे नाही कमवलेस आणि जे काय तू आतापर्यंत कमवलेस त्याच्यात का टाकतोयस. तुमच्या फिल्मी लाईनच्या भाषेत सांगतो, कट टू 7-8 वर्षानंतर तेच लोक माझ्याकडे आले, काय आयडिया होती रे तुझी, वेळेच्या पुढची आयडिया होती रे. तर हे एक्सपिरियन्सेस पण मी घेतलेत आणि त्यात त्यांचं काहीच दोष नाही, कारण त्यांनी माझ्यासाठी चांगलंच बघितलं ऍज अ मित्र म्हणून. आणि त्यांची चूकच नव्हती, कारण त्यांना माहितीच नव्हतं की यातलं पोटेन्शियल कसं आहे. आम्ही जेव्हा एक अनालिसिस केला होता, आम्ही जेव्हा एक डीप स्टडी केला, तेव्हा आम्हाला लक्षात आलं की जगभरात जर का तू बघशील तर बिझनेस ऑफ स्पोर्ट आणि सायन्स ऑफ स्पोर्ट कसं एस्टॅब्लिश आहे, तर त्यांच्या ज्या स्पोर्ट्स अॅन्युअल प्रॉपर्टीज असतात त्याच्या अराउंड हे क्षेत्र एस्टॅब्लिश आहे. आणि जेव्हा इंडियात 2008 साली पहिल्यांदा IPL आली, इंडिया गॉट इट्स फर्स्ट स्पोर्ट्स अॅन्युअल प्रॉपर्टी. आणि त्याच्यानंतर बिझनेस ऑफ स्पोर्टचं अख्खा इकोसिस्टम तयार झाली. सायन्स ऑफ स्पोर्ट्सची रिक्वायरमेंट कळायला लागली, कारण बायलॅटरल सिरीज भले ते क्रिकेट, हॉकी, फुटबॉल किंवा कुठलेही असेल, दॅट इज नॉट युअर अॅन्युअल प्रॉपर्टी. अॅन्युअल प्रॉपर्टी म्हणजे कॅलेंडर इव्हेंट, वर्षाच्या ह्या 2 महिन्यात किंवा ह्या महिन्यात. आज विम्बल्डन आपल्याला माहिती आहे जूनमध्ये होतं, फ्रेंच ओपन त्याच्या आधी होतं, ऑस्ट्रेलियन ओपन जानेवारी महिन्यात होतं, फॉर्म्युला 1चं कॅलेंडर सेट असतं, बास्केटबॉलचं कॅलेंडर सेट असतं, इंग्लिश प्रीमियर लीगचं 9 महिन्याचं कॅलेंडर सेट असतं, ला लिगाचं. सो ह्या सगळ्या अॅन्युअल प्रॉपर्टीज आहेत आणि त्याच्या अराउंड बिझनेस होतो. इंडियात ते पहिल्यांदा सुरू झालं आणि तिकडनं तो ट्रिगर लोकांपर्यंत पोहोचला. आणि आम्हाला असं वाटलं की क्रिकेट नंतर बाकीच्या क्षेत्रात, बाकीच्या स्पोर्ट्समध्ये 100% ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि टचवूड दॅट डिसिजन वॉज राईट. या सगळ्यामध्ये ओव्हरऑल हे समजून घेत असताना कोर्स डिझाईन करणं, कारण त्या पद्धतीचं तशा अर्थानं काही प्रिसिडिंग रेफरन्सेसच नाही. बरोबर. अशा वेळेला ते सगळं क्राफ्ट करणं हे किती तुला आणि रसिकाला चॅलेंजिंग होतं? 100% चॅलेंजिंग होतं. कारण एक तर पहिली गोष्ट, आम्ही एज्युकेशनच्या बॅकग्राऊंडमध्ये नसल्यामुळे सुरुवातच तिकडनं होती. त्यामुळे मग पहिला फोकस पॉइंट कुठला झाला की जर का आपल्याला माहित नाही ना, तर आपण राईट माणसं आणणं गरजेचं आहे. आणि हे सगळे लर्निंग्स परत क्रिकेटमुळे आले की जर का तुमच्यात काही कमी असेल तर तुम्ही ती कमी भरून काढणाऱ्या चांगल्या माणसांना घेऊन या, ते ती कमी भरून काढतील. आणि मग आम्ही तशा लोकांमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरू केलं. मग राईट लोक राईट गोष्टी करायला लागले, ज्याच्यामुळे आम्हाला आज प्राऊडली आम्ही सांगतो की जवळजवळ 9,500 स्पोर्टिंग रेफरन्सेस आम्ही स्वतः तयार केलेत टू रिप्लेस जनरल मॅनेजमेंट. कारण हे आज खेळ कळणं किंवा खेळ खेळणं आणि खेळाबद्दलचं ज्ञान असणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि आम्हाला ते इकडे इन्कॉर्पोरेट करण्यासाठी खूप एफर्ट लागले.
कारण त्याला अकॅडमिक अलाइनमेंट आणि आता तर NEP मुळे तर भरपूर डायमेन्शन्स चेंज झालेत. मेजर सब्जेक्ट्स, मायनर सब्जेक्ट्स, इलेक्टिव्ह सब्जेक्ट्स, या प्रत्येक सब्जेक्टसाठी प्रत्येक सेशनसाठी आम्हाला बुक रेफरन्सेस आणि स्पोर्टिंग रेफरन्सेस दोन्ही अलाइन करायची गरज होती. कारण इंडिया हा एकमेव देश असा आहे जिकडे जुगाड पॉझिटिव्हली घेतला जातो. हो, केवढं मोठं वाक्य आहे. आणि ते प्रॅक्टिस मधनं दिसलेलं आहे की जुगाड हा पॉझिटिव्हली घेतला जातो. आणि त्या अलाइनमेंटमध्ये आपल्याला प्रत्येक लेवलला अकॅडमिक इंटिग्रेशन करणं गरजेचं होतं. त्यामुळे मेहनत खूप लागली, चॅलेंजेस खूप आले. ते कसं असतं माहिती आहे की नाही, पहिला माणूस चंद्रावर गेलेला कोण, लोक लक्षात ठेवतात. दुसरा, तिसरा, चौथा कदाचित लक्षात नसतो. तर आमचा एंडेवर तोच आहे की स्ट्रगल पहिल्या माणसाचाच करायचा. दुसऱ्या तिसऱ्यांना फायदा होऊ दे की, वाईट काय त्याच्यात. कोणतरी आणखीन मोठं होत असेल तर आपण सपोर्ट करायलाच पाहिजे. नाही, पण ही तुझी वृत्ती मला कायम माहिती आहे. तू यारो का यार आहेस. त्या सगळ्या गोष्टींमध्ये टीम मॅनेजमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण आता करिअरच्या नव्या संध्या, विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने तुम्ही हे दालन खुलं करून देताय आणि त्यांच्या करिअरला एक वेगळा ग्राफ देताय, कशा अर्थाने तुला आता वाटतंय की पालकांचा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलतो? बराच चेंज झालाय. त्याच्या मागची 2 महत्वाची कारण आहेत. आपण शाळेत ना प्रत्येक वेळी खेळ खेळतो, पण खेळ हा आपला नेहमी रिक्रिएशन पॉइंट ऑफ व्ह्यू बघितला जातो. खेळ करिअर पॉइंट ऑफ व्ह्यू कधीच बघितला जात नाही. आज ती संधी आपल्याला मिळते. आपण कबड्डी, खो खो, विटीदांडू, गोट्या, भवरा हे सगळे खेळ खेळतो, पण त्यातनं शिकतो काय हे आपण कधीच रजिस्टर करत नाही. आज ती संधी आपल्याला मिळते आणि ती संधी मिळून फॉर्मल एज्युकेशन घेऊन जर का तू त्या ह्याच्यात अप्लाय करत असशील ना, तर मी नेहमी माझ्या स्टाफला पण सांगतो आणि स्टुडंटला पण सांगतो, माझ्यासाठी ना सोमवार सकाळ ही माझी आवडती सकाळ आहे, माझी कंटाळवाणी सकाळ नाहीये. बऱ्याचशा वर्किंग कल्चरमध्ये ना सोमवार सकाळी कंटाळवाणी सकाळ, मंडे ब्लूज नावाची, मंडे ब्लूज असतात. पण माझ्यासाठी सोमवार सकाळ ही आवडती सकाळ, कारण मला आवडणारी गोष्ट करायला मिळते. आणि स्पोर्ट हे एकमेव वन ऑफ द क्षेत्र आहे की जिकडे आवडत्या क्षेत्रात आवडतं करिअर करायची संधी मिळाली तर असं वाटत नाही की सोमवार सकाळ कंटाळवाणी असते. आणि तेच ट्रान्झिशन आम्ही इथे अडॉप्ट केलेलं आहे. आता ओव्हरऑल स्पोर्ट्स मॅनेजमेंट करिअर म्हणून पाहण्याची एक होलिस्टिक अप्रोच आलाय आणि त्याकडे त्या सगळ्या गोष्टींमध्ये कलही विद्यार्थ्यांचा वाढता दिसतोय. कशा अर्थानं ऍज अ शिक्षण तज्ज्ञ म्हणून तू ह्या सगळ्याकडे पाहतोयस किंवा ओव्हरऑल आत्ता दिसणारी इंडस्ट्री, कारण मगाशी मी आलो तेव्हा तुझ्या इन्स्टिट्यूटमध्येच बाहेर 4,600 कोटीपासून पुढे असंच दिसतंय या वर्षीचं हे, तर हे काय गणित आहे म्हणजे ओव्हरऑल? खूप इंटरेस्टिंग गणित आहे. म्हणजे ह्याला ना 2 फेज मध्ये मी उत्तर देऊ शकतो तुला. पहिला फेज कसा ना, आत्ताच्या आधीचा फेज, जे इन्व्हेस्टमेंट झाल्या, ज्या बिल्टअप झाल्या, ज्या स्ट्रॅटेजी बनल्या की हे करण्यासाठी काय, की क्रिकेट हा एकमेव फॉलोड स्पोर्ट आतापर्यंत इंडियात होता. त्यामुळे 3 क्रिकेट वर्ल्ड कप झाल्यानंतर आपल्याला इकॉनॉमिक ट्रिगरची स्केल कळली, ॲब्सोल्युटली ऑपॉर्च्युनिटीजची स्केल कळली. आणि त्याच्यानंतर तू जेव्हा बघशील की आपल्या सगळ्यात जवळ कतारमध्ये फुटबॉल वर्ल्ड कप झाला फिफाचा, तेव्हा आपल्या बऱ्याचशा लोकांना ते एक्सपिरियन्स करायला मिळाला. कारण कतार डिस्टन्स जवळ असल्यामुळे भरपूर लोक जाऊन येऊन अनुभवायला लागले. त्याच्यानंतर एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, ह्या इंटरनॅशनल स्टँडर्डच्या टॉर्नामेंट्स किंवा एक त्याला आपण म्हणू इव्हेंट्स आणि कॉम्पिटिशन्स आज आपल्याला अनुभवायला मिळतात. आणि आता भारताने 2030चं कॉमनवेल्थचं बिड जिंकून अहमदाबादमध्ये, गुजरातमध्ये आपण ते होस्ट करणार आहोत. सो ही एक खूप मोठी स्टेटमेंट आहे आणि ती एक संधी म्हणून पण आली आहे. आणि आपले ऑनरेबल प्राईम मिनिस्टर्सनी ऑलरेडी अनाऊन्स केलंय की 2036चं ऑलिम्पिक इंडियात व्हावं, ह्याच्यासाठी सगळे प्रयत्न करतात. आणि मला माहिती आहे त्याची स्केल केवढी आहे. त्यामुळे जर का आपण प्री आणि आत्ताचा पोस्टचा विचार केला तर हे एक बोल्ड स्टेटमेंट असेल. पण माझ्या दृष्टीने जवळजवळ 500,000 म्हणजे 5 लाख जॉब क्रिएट होऊ शकतात. हे पोटेन्शियल इंडस्ट्रीमध्ये तयार होऊ शकते. ही संधी आहे आत्ताच्या ह्याला. आणि त्यामुळे आजच्या पेरेंट्सचा दृष्टिकोन, एक तर NEP झाली, त्याच्यामुळे तुम्हाला इलेक्टिव्स करता येतात, तुम्हाला आवडते विषय सिलेक्ट करता येतात, प्लस स्पोर्ट ज्या प्रकारे डेव्हलप होतंय त्या प्रकारे जर का माझ्या आवडीच्या क्षेत्रात मला करिअर करायला मिळालं तर ती एक मोठी ऑपॉर्च्युनिटी असते. म्हणजे मला खेळ आवडतो, मी खेळ खेळलो, पण मला खेळात करिअर बनवायची संधी आता मिळतेय आणि त्याच्यात मी छान करिअर बनवू शकतो. हे स्टेटमेंट पेरेंट्सना पण ऍक्सेप्टेबल आहे आणि मुलांना पण आहे.
त्यामुळे आत्ताचा जो टाइम आहे ना हा स्वीट स्पॉट आहे. कारण आधीची जी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे की ते बिल्डअप करून आतापर्यंत आणायचं आणि आता पुढच्या ज्या संध्या येणार आहेत त्याच्यात तुमचं करिअरचं तुमचं पिक्चर दिसणार आहे. आय थिंक स्काय इज द लिमिट. म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप्स, ऑलिम्पिक्स, त्याच्याबरोबर 2 क्रिकेट वर्ल्ड कप इंडियात येणार आहेत. एवढं मोठं स्पोर्टिंग कॅलेंडर पुढच्या 10 वर्षाचं आहे. ह्याच्यात संध्या नसणं हा ऑप्शनच असू शकत नाही. क्या बात आहे यार. आणि हा ग्राफ बघतानाही म्हणजे इतकं आपण पुढच्या 10 वर्षाचं आपण फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतो, पण या पद्धतीचं स्पोर्ट्स कॅलेंडर आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या संध्या ही फार मोठी आहे. म्हणजे तुला एक इंटरेस्टिंग स्टॅट सांगतो की IPL 3 महिन्याचा इव्हेंट असतो. त्यात जवळजवळ 41 ते 42 हजार लोक एंगेज असतात कॉन्ट्रॅक्ट जॉब पासून फुल टाइम जॉब पर्यंत, फक्त एका इव्हेंटमध्ये. 41,000 मोठा आकडा. ही संधी आहे. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि त्यामुळेच मी म्हणतोय की आज एवढे डोअर्स ओपन झालेत, एवढं होरायझन मोठं झालंय की आता तुला डॉट्स कनेक्ट करायला एफर्ट नाही लागत. तू पटकन समजू शकता, अरे मी हे केल्यानंतर पुढच्या 3 वर्षात मी असं करीन आणि तिकडचं माझं करिअर इकडे जाईल. सो आय थिंक स्पोर्ट इज ऑन अ ॲब्सोल्यूट व्हर्टिकल ग्रोथ. बट जर का तुम्हाला पेशन्स असेल आणि तुम्ही तेवढा वेळ देऊन लॉंग डिस्टन्स जाऊ शकाल ना, स्काय इज द लिमिट फॉर युअर करिअर. ह्या सगळ्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार ज्या पद्धतीचा आहे, म्हणजे हे एकतर तू जे करतोयस ते इतकं नोबल आहे, कारण शिक्षकी पेशा आहे तो मुळात, आणि त्या सगळ्याला 4 चांद. म्हणजे तुझं अप्रोच, तुला गावाखेडातल्या मुलापर्यंत पोहोचणं, आणि तरीही राष्ट्रीय स्तरावर म्हणजे आभाळ कवेत घेऊन पाय जमिनीवर आहेत अशी फार कमी लोक आहेत जी मला आत्ता वाटतात. त्यामधला तू एक आहेस. काय ते प्रसंग होता, कशा पद्धतीचं रेकग्निशन आहे, आणि त्या सगळ्याबद्दल तू बोलास असं मला वाटतं. वन ऑफ द बेस्ट मोमेंट इन माय लाईफ आफ्टर प्लेइंग फॉर इंडिया. म्हणजे माझी सगळ्यात मोठी मोमेंट आयुष्यातली जेव्हा मी इंडियाला खेळलो, ज्या दिवशी मला कॉल आला, ती पहिली मोमेंट होती की इंडियाला खेळण्याचा जे कॉल येतो ना, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नसते. त्याच्यानंतरची गोष्ट जर का मला पर्सनली विचारशील तर जेव्हा राष्ट्रपती पुरस्कार तुम्हाला मिळतो ना तुमच्या कामाचा, तर हा माझा नाही आहे आणि ह्याचं क्रेडिट मी माझ्याकडे ठेवतच नाही. ह्याचं अख्खं क्रेडिट माझे स्टुडंट्स, माझे फॅकल्टीज, माझे कोलॅबरेटर्स, माझे पार्टनर्स, माझे असोसिएट्स, कारण या सगळ्यांच्या कामामुळे मी आणि रसिकाने तो जाऊन फक्त रिसीव्ह केलाय. कारण ह्याच्या मागे मेहनत, ह्याच्या मागे डिलिव्हरी केल्याचं समाधान, ह्याच्या मागे जिद्दीनी झडून घडून तावून सुलाखून बनून आजपर्यंत पोहोचण्यासाठी ISM या ब्रँडला मोठं करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मेहनत केली आणि ज्यांनी विश्वास टाकलाय, हा राष्ट्रपती पुरस्कार त्या सगळ्यांचा आहे. आणि याच्यातला तुला एक छोटासा किस्सा सांगतो. माझ्या आणि रसिकासाठी सगळ्यात मोठी सॅटिस्फाईंग गोष्ट काय होती, अनफॉर्च्युनेटली त्यावेळी कोविडचा टाइम होता, त्यामुळे आमचं व्हर्च्युअल झालं. मला आणि रसिकाला राष्ट्रपती भवनात जाता आलं नाही. पण मंत्रालयात आमच्यासाठी ते व्हर्च्युअल सेशन अरेंज केलं होतं. आणि जेव्हा आम्ही मंत्रालयात जायचा प्लॅन बनवत होतो ना, तर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया जे MYOSची डिव्हिजन आहे त्यांच्याकडनं हे पूर्ण प्लॅनिंग झालं होतं. त्याच्यासाठी जी 2 माणसं IISM साठी नॉमिनेट केली होती ना, ते 2 IISMचे एक स्टुडंट होते. क्या बात आहे. ह्याच्यापेक्षा मोठं समाधान काहीच असू शकत नाही. आजही IPL मध्ये तुझे एक्स किती सक्रिय आहेत आणि प्रचंड मोठ्या पातळीवरती कामं करत असतात. टॉप ऍथलीट मॅनेजमेंट पासनं ते इव्हेंट मॅनेजमेंट, ऑपरेशन्स, सेल्स अँड मार्केटिंग, म्हणजे आज BCCI मधला स्पॉन्सरशिप हेड आपला आहे. सो आज समाधान एवढं वाटतं की कुठेही गेलं ना की आपले स्टुडंट्स येऊन आपल्याला बोलतात, सर आपको याद है मैं 2012 का बैच का था, सर आय एम फ्रॉम 2011 बैच, सर आय एम फ्रॉम 15 बैच. सो हे खूप समाधानाची गोष्ट आहे की आपण जे आत्ता 2010 साली जे प्रवास सुरू केला, 16 वर्षानंतर आज 4,000 4,500 जास्त मुलं पासआउट झाली आहेत. आणि ते प्रत्येक स्टेजला जेव्हा कुठल्या इव्हेंट्सला, कुठल्या मीटिंगला, आज काही मुलं तर आमच्याशी समोर बसून मीटिंग्स, निगोसिएशन आणि डील्स करतात. किती मोठी गोष्ट आहे. ऍब्सोल्युटली. ते मोठे होत आहेत, त्याच्यामुळे आपलं इन्स्टिट्यूशन मोठं होत आहे. ह्याच्यापेक्षा मोठं समाधान असूच शकत नाही. त्याच्यापेक्षा मोठं एखाद्या गुरुला त्याचा शिष्य त्याच्या समोर बसून समाधान आहे ह्याचे. आणि हे कशा त्याच्यात तू जस्टिफाय आणि सर्टिफाय करू शकत नाही. आणि हे कशात मोजदातच नाहीये. अजिबातच नाही. ओव्हरऑल राज्यासाठी किंवा Tier 2, Tier 3 ह्या भागासाठी कशा अर्थानं ISM यापुढे असेल आणि कशा पद्धतीचं काम आता सुरू आहे? आम्ही IISM ला एक छोटं आम्ही गोष्ट नेहमी कटाक्षाने पाळतो की खेळ खेळणाऱ्या मुलांना आम्ही नेहमीच प्रोत्साहन देतो.
आज आमच्याकडे जवळजवळ 45 ते 50 इंटरनॅशनल ॲथलीट्स वेगवेगळ्या स्पोर्ट्समधले शिकतात पण आहेत आणि कॉम्पिटिशनला पण जात आहेत. त्याच्याबरोबर जवळजवळ 150 ते 200 मुलं नॅशनल आणि स्टेट प्लेयर्स आहेत. तो आमचा एकमेव उद्देश आहे की तुम्ही खेळ बंद नका करू, तुम्ही खेळ पण खेळा, पण शिक्षण पूर्ण करा. कारण जर का फॉर्म, सिलेक्शन किंवा कुठलंही एक इंजुरी अशी कुठल्याही कारणामुळे तुम्ही पुढे खेळ नेऊ शकला नाहीत तर खेळामध्ये करिअर नक्की बनवू शकता. कारण तुम्हाला स्पोर्ट्स समजतं, तुम्हाला त्यातले न्यूआन्सेस समजतात, त्यामुळे तुम्ही त्याच्यात करिअर नक्की बनवू शकता आणि सॅटिस्फाय होऊ शकता. करिअर स्वतःचं घडवण्यासाठी तुम्हाला तिथे ॲडजस्टमेंट करायला नाही लागणार. आज जर का एक आपण नेहमी म्हणतो ना की प्रत्येक घरात एक प्रश्न असतो की अरे तुला काय करायचं होतं, तर अमित म्हणतो अरे मला ना डॉक्टर व्हायचं होतं, पण आता काय करतोय, अरे मी ना बँकेत नोकरी करतोय. कारण आपण इच्छा मारतो. पण स्पोर्ट हे एकमेव क्षेत्र आहे जिकडे आवडत्या क्षेत्रात तुम्ही आवडतं करिअर बनवू शकता. ह्याच्यापेक्षा मोठी संधी असूच शकत नाही. आणि ते गावाखेड्यातला असू देत किंवा शहरातला असू दे, ते स्वप्न त्यांचं पूर्ण करण्यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न करतो. बात आहे. ह्या सगळ्यात तू आणखीन काहीतरी वेगळं तुझा प्रयत्न सुरू आहे, काही वेगवेगळं चाललंय असं कानावर येतं, त्यात ते कशा पद्धतीचे भावी संकल्प आहेत आणि ते सिद्धीस कसे जात आहेत याबद्दल तू बोला. त्यातला एक उपक्रम आमचा आत्ताच अनाऊन्स झालाय. आम्ही IIM मुंबई बरोबर MOU साईन करून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा फुल टाइम प्रोग्राम 12 महिन्याचा आम्ही अनाऊन्स केला. आणि हे सगळ्या वर्किंग प्रोफेशनल्ससाठी आहे ज्यांची स्वप्न होती पण ज्यांना संधी मिळाली नाही, त्या सगळ्यांना परत एंगेज करायचं आणि त्यांना परत स्पोर्ट्समध्ये रिएंगेज करण्यासाठी आम्ही ही ऑपॉर्च्युनिटी त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. की 5 ते 7 वर्षाच्या वर्किंग एक्सपिरियन्स नंतर आज आता असं वाटतं की अरे आता स्पोर्ट्स ग्रो होणार आहे, तर मी का नाही परत एंगेज होऊ शकत. त्या सगळ्यांना परत एकत्र आणण्यासाठी आम्ही हे ऑलरेडी सुरू केलेलं आहे. व्हेरी इंटरेस्टिंग यार, केवढी मोठी गोष्ट आहे. आणि वी आर ग्रेटफुल. प्रोफेसर तिवारी जे डायरेक्टर आहेत IIM मुंबईचे, त्यांना पण ही संकल्पना आवडली आणि त्यांनी एवढा छान सपोर्ट दिला. त्यांच्या टीमलाच एकत्र बसवलं, आमच्या समोर ब्रीफ केलं आणि सांगितलं की ये मुझे लगता है बहुत बड़ा पोटेंशियल है, इसको हमें सपोर्ट करना चाहिए क्योंकि स्पोर्ट हमें बहुत सारी चीज़ें सिखाएगा जो लाइफ लेसन्स है. तर मला असं वाटलं की त्यांनी हा कॉन्सेप्ट पण त्याच उत्साहाने एक्सेप्ट केलाय. केवढी मोठी गोष्ट आहे. हे सगळं मला तुझी ओव्हरऑल इन्स्टिट्यूट मला बघायलाही आवडेल. त्या सगळ्या गोष्टी आपण 100% अँड प्लीज बी माय गेस्ट. मला पण तुला सगळी इन्स्टिट्यूट दाखवायला आवडेल. आणि आम्ही ना इथे एक युनिक गोष्ट केली. आम्ही, तू जर का नोटीस केलंस ना, प्रत्येक क्लासरूमला ना एका स्पोर्ट्सचं नाव दिलंय. हा जो कॉरिडॉर आहे ना आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण हा आहे पॅरालिम्पियन्सचा कॉरिडॉर. ह्यांच्या ज्या स्टोरीज आहेत ना एक ह्या एवढ्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या आहेत ना, तुमच्यासाठी दुसरं कोणीही मेहनत करणार नाही. तुमची मेहनत तुम्हाला करायची आहे, तुमचं सक्सेस तुम्हाला एन्जॉय करायचं. सो ही बाई वयाच्या 29व्या वर्षी चेस्ट डाऊन पॅरलाइज झाली आणि त्याच्यानंतर तिने स्पोर्ट खेळायला सुरू केलं. त्याच्यानंतर तिने 55 पेक्षा जास्त मेडल देशासाठी जिंकले इन 4 डिफरंट स्पोर्ट्स डिसिप्लिन. कि अपने बच्चों के पैरों को अपने देश की मिट्टी लगने दो. जब दिलाए कोई चीज तो राष्ट्र बड़ा होता है, बचता है जब राष्ट्रगान हर कोई खड़ा होता है. तेरी वजह से बजने दे एक बार तो राष्ट्रगान, खेल रगों में बहने दे जब मन में है मैदान. तो हा जो पार्ट आहे ना, these are all inspiring walls. सो दीपा मलिकची एक स्टोरी आहे. तू ऐकलीस दीपा मलिकची? नाही. सो ही बाई वयाच्या 29व्या वर्षी चेस्ट डाऊन पॅरलाइज झाली आफ्टर गिव्हिंग बर्थ टू 2 daughters. आणि त्याच्यानंतर तिने स्पोर्ट खेळायला सुरू केलं. त्याच्यानंतर तिने 55 पेक्षा जास्त मेडल देशासाठी जिंकलेत इन 4 डिफरंट स्पोर्ट्स डिसिप्लिन. अनबिलिव्हेबल स्टोरी. हिची स्टोरी डोळ्यात पाणी आणते. आपण जेव्हा जनगणमन केलं तर दाखवलं, त्याच्यात एक तिला प्रश्न विचारला होता, व्हॉट डज नॅशनल अँथम मीन टू यू. तिने काय सांगावं, 140 करोड लोकांची ताकद माझ्या पायात आहे. आत्ता बोलताना पण काटा येतो.
ह्याच्यापेक्षा एवढं मोठं वाक्य आहे रे. एवढं मोठं वाक्य आहे. इंटरनॅशनल वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन होता, हो त्याला मुलांनी गार्ड ऑफ ऑनर दिला. अर्जुना रणतुंगा, अर्जुन रणतुंगा. जो मुलांशी इंटरॅक्ट करायला आला होता. हे खेलो इंडिया, सचिन तेंडुलकर जेव्हा स्वतः इथे मुलांशी इंटरॅक्ट करायला आला होता तेव्हा क्या बात. आम्ही एकच गोष्ट ठरवली होती की मुलांकडनं सचिनचं फेलिसिटेशन व्हावं, कारण त्यांच्यासाठी ती मोमेंट एवढी मोठी आहे. तर ते एक झालं. हे जेव्हा ऑलिम्पिक 2020ला टोकियो ऑलिम्पिकला ब्रॉन्झ जिंकून आले होते ना, मनप्रीत हो. कॅप्टन होता, हरमन, ललित, हे जेव्हा आपल्याकडे आले, चौथ्या दिवशी आपल्याकडे मुलांशी इंटरॅक्ट करायला आले होते आफ्टर विनिंग ब्रॉन्झमध्ये. वा. तर ह्या ज्या मेमरीज आहेत, वीरेंद्र सेहवाग जेव्हा आला होता, एवढं बोलला वीरू आणि एवढं त्यांनी इन्साईट दिले त्याच्या माइंडसेट बद्दलपासून. सो आम्ही ह्या सगळ्या जर्नीज, आता इकडे धनराज पिल्ले जेव्हा आला होता, ॲब्सोल्यूट लेजंड हॉकीचा, तो जेव्हा आला, किंवा हे जेव्हा इंडस्ट्रियल व्हिजिट्स आहेत, आमचं ओरिएंटेशन आहे, ते रमेश पवार आला होता, तर त्याला जेव्हा आम्ही इन्व्हाइट केलं, तर ते एक वेगळं फ्लेवर आम्ही मुलांना देतो. आणि आम्ही ना इथे एक युनिक गोष्ट केली. आम्ही, तू जर का नोटीस केलंस ना, प्रत्येक क्लासरूमला ना एका स्पोर्ट्सचं नाव दिलंय. हो. इकडे हॉकी, अच्छा. तिकडे क्रिकेट, तिकडे फुटबॉल. सो जेव्हा तुझं कॉन्व्हर्सेशन असतं ना, हा. कॉन्व्हर्सेशन काय असतं, तुझा क्लास कुठे, हो तुझा हॉकीमध्ये, हो माझा फुटबॉलमध्ये. So ते बोलण्यात- हा. स्पोर्टी कॉन्व्हर्सेशन आहे. म्हणजे इथे सुद्धा आम्ही जेव्हा आता क्लासरूमचे जे तुम्हाला फोकस पॉईंट दाखवतोय, की 60 सीटर क्लासरूम मध्ये आम्ही प्रत्येक मुलाला कम्फर्टेबल सिटिंग दिलेलं आहे. त्याच्या मागचं कारण 2 आहेत, की तुमच्या लेक्चरच्या वेळेस तुमचं अटेन्शन स्पॅन 100% असावं फॅकल्टीकडे, हा त्याच्या मागचा थॉट आहे. आणि त्याला आम्ही जास्त एनकरेजमेंट दिलेली आहे, की मुलांना व्हेरी इंटरेस्टिंग. तुम्ही कसे इन्स्पायर व्हायला पाहिजे. आता इकडची जर्नी बघशील, इंडस्ट्रियल व्हिजिट लुझान, हा आमच्यासाठी ना खूप महत्त्वाचा फोटो आहे. आम्ही ना 2016 साली पहिलं जनगण मन केलं, इशूड इन पब्लिक इंटरेस्ट. तेव्हा ही अख्खी टीम त्या इव्हेंटवर काम करत होती, स्टुडंट आणि टीम सकट. जनगण मनाचा काय एक्सपिरियन्स असेल ना. आत्ता सुद्धा बोलताना काटा येतं अंगावर, कारण त्याच्यात सचिन, गावस्कर सर, धनराज पिल्ले, बायचुंग भुटिया, सुशील कुमार, महेश भूपती, सानिया मिर्झा आणि गगन नारंग अशी स्टॉलवर्ड्स होती. आणि त्याच्यात आम्ही ना खूप इम्पॉर्टंट मेसेजेस दिले. पहिला मेसेज असा दिला, पासिंग ऑन द बेटन. कारण स्पोर्टमध्ये आज मी आहे, उद्या मला बेटन तुझ्याकडे पास करायचं, तो एक कॉन्सेप्ट आपण त्याच्यात केला. आणि दुसरा होता महत्त्वाचा, की अपने बच्चों के पैरों को अपने देश की मिट्टी लगने दो. हो. त्याच्यानेच ते पुढचे सितारे उभरतील. आणि हा त्यातला मोठा कॉन्सेप्ट होता. काय वाक्य आहे यार हे. काय वाक्य. आउटस्टँडिंग. म्हणजे अजूनही काटा येतो तेव्हा जेव्हा टीव्हीवर ते बघतो, की अपने बच्चों के पैरों को अपने देश की मिट्टी लगने दो. एवढं मोठं स्टेटमेंट आहे. आणि हा आमच्यासाठी एक स्पेशल फोटो आहे. कारण मिल्खा सिंग, मिल्खा पाजी, त्यांनी, नीरज बेटा मैं ज़्यादा बैठ नहीं पाऊंगा, बच्चों को बुलाओ और मैं वहीं पे बात करूंगा. आणि त्यांनी 20 मिनिटं दिली होती. आम्ही 2 तास बोलत होते मुलांची. मतलब पाजी ब्रेक लो. नहीं बेटा, बच्चों के साथ मुझे बहुत खुशी हो रही है, इनसे मुझे सीखने मिल रहा है, इनसे इन्स्पिरेशन मिल रहा है. एवढा मोठा माणूस आणि काय बोलून गेलाय तिकडे. हे सगळे आमचे त्यावेळेचे, अजिंक्य राणे जेव्हा आला होता, अजिंक्य राणे कॉन्व्होकेशनला जेव्हा आला, त्या मुलांबरोबरचे फोटो. सो या ज्या मेमरीज आम्ही ज्या कलेक्ट केल्या आहेत, त्या आय थिंक इट्स व्हेरी इंटरेस्टिंग आणि क्रिटिकल. जसं मगाशी तिकडे म्हटलं होतं, फुटबॉल, हा फुटबॉल, या क्लासरूम्स आहेत, तिकडे एक मेसेज आहे, की ज्याच्यातनं आपण इन्स्पिरेशन मुलांना देतो, की प्रत्येक वॉलवर एक इंटरेस्टिंग कोट आहे. आता तुला एक नवीन इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो अमित, ज्याच्यावर आपलं भारताचं भविष्य घडणार आहे. त्याला आम्ही क्लासरूमचं नाव दिलंय. आणि त्याची साईज पण तेवढीच मोठी पाहिजे, म्हणून त्याचं नाव पण तसंच आहे, ऑलिम्पिक्स. क्या बात आहे. की इकडे म्हणजे आपण आणि कसं ठेवलंय, की इट्स अ ओव्हरऑल लाईक अ मिनी ऑडिटोरियम विथ ऑलमोस्ट 200 स्टुडंट्स कॅन सिट. आणि त्याच्या मागचं कारण कसं आहे, की जेव्हा गेस्ट येतात आणि त्यांना कंबाईन सेशनमध्ये मुलांना ॲड्रेस करायचं असतं, तेव्हा आम्ही स्टेज ठेवलंय, त्याला प्रोजेक्टर आहे, आणि जेव्हा मुलं इंटरॅक्ट करतात आणि ॲक्टिव्हिटीज करतात, माइंड ब्लो. इथे तुला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. इथे आम्ही मुलांबरोबर विटी दांडू, लगोरी,
अशा ऍक्टिव्हिटीज सुद्धा इथे खेळवतो मुलांना, ज्याच्यातनं ज्या शिकवणी द्यायला पाहिजेत लेसन्स त्या आम्ही इथे खेळवतो. काय मस्त आहे यार. की त्या ऍक्टिव्हिटीज केवढ्या गोष्टी शिकवून जातात आपल्याला. त्याच्याच बरोबर एक इंटरेस्टिंग पीस आहे चेस. कारण चेस हा तो एक मेसेज आहे. चेस इज नॉट ऑलवेज अबाउट विनिंग, समटाइम इट्स सिम्पली अबाउट लर्निंग. कारण तुम्ही दररोज शिकत असता, खरंय. प्रत्येक मूव्ह तुम्हाला शिकवते आणि ही आहे जेव्हा आपण अप्लाय करतो आपल्या लाईफस्टाईलला, आपले अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ऍब्सोल्युटली लाईफ लेसन जगण्याची शिकवण आहे. आणि स्पोर्ट्स आपल्याला आयुष्यात हेच शिकवतं. देर इज नथिंग बेटर देन व्हॉट स्पोर्ट टीचर्स अस. लाईफ इज लाईक अ गेम ऑफ चेस. टू विन यू हॅव टू मेक इट मेक अ मूव्ह. तर तुला मूव्ह करायलाच लागतं जिंकायचं असेल तर. आणि हा आपण भारतीय असल्याचा आमचा इमोशनल कनेक्ट. या क्लासरूमचं नाव आहे आखाडा. हो. आखाडा का? कारण हे मातीतले खेळ आहेत आपले. ओके. आणि मातीतल्या खेळांशी कनेक्ट असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आपण त्यांना आखाडा हा सगळ्यात मोठा मातीतला खेळ आहे आपल्या आयुष्यातला. प्रत्येकाशी निगडीत आणि जवळचा असलेला खेळ आहे. आणि त्याच्यामुळे इथे आपण सायन्सचा क्लासरूम्स पण ठेवतो. ओके. की जिकडे त्यांना पूर्णपणे वी इंट्रोड्यूस देम टू सायन्स प्रॅक्टिकल. खरंय. रांगडेपणातले शास्त्र आहे, त्याच्यात सुद्धा शास्त्र आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे त्याला तू वेगळ्या पद्धतीने जरी फ्लेवर दिला तरी त्याच्यातलं शास्त्र विसरूच शकत नाही. आणि इकडे देन वी हॅव अ लायब्ररी जिकडे आपले स्टुडंट बसतात आणि इकडे आपला स्टाफ. ओके. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट फ्रॉम अ स्टुडंट ऍक्सेसिबिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यू, मेट्रो स्टेशन मरोड. हो. हे ओव्हरहेड मेट्रो स्टेशन आणि इकडे ॲक्वालाईनचं अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन. आपल्याकडे आत्ताच्या यायला जवळजवळ 9,500 बुक्सचा रेफरन्स आहे मुलांसाठी, जो लायब्ररीचा ऍक्सेस आपण मुलांना दिलेला आहे. फार मोठी गोष्ट आहे की त्यांना शिकण्यासाठी लागणारा सगळा माल आणि मसाला खरंय. त्यांना देणं. आणि ते वेल इक्विप्ड असणं गरजेचं आहे. कारण एंड ऑफ द डे ते रेफरन्सेस पुढे वापरणार आहेत, त्याच्यातच ते शिकणार आहेत आणि घडणार आहेत. आणि आपल्याला तेच हवंय की त्यांनी हे सगळे रेफरन्सेस घेऊन पुढे न्यावं. आता मगाशी तुला मी वरती दाखवलं आमच्याकडे क्लासरूम्स आहेत, त्या आहेत स्पोर्ट्स रिलेटेड, ह्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड, हे आहे कोड. सो प्रत्येक क्लासरूम मध्ये आपण एक इन्स्पायरिंग कोड ठेवलंय जे स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे की डोंट वेट फॉर अन ऑपॉर्च्युनिटी, क्रिएट इट. तुझ्या हातात आहे ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करणं. खरंय. तू क्रिएट कर, कोणासाठी थांबू नकोस. म्हणजे आता ही एक क्लासरूम आहे रिंग, कारण हे सगळे स्पोर्टिंग रेफरन्सेसचे पार्ट आहेत. आणि इकडे मेसेज दिलाय टायगर वुड्सचा की तू कितीही चांगला असशील, यू कॅन ऑलवेज गेट बेटर. आणि दॅट इज द एक्साइटिंग पार्ट ऑफ स्पोर्ट. खरंय. खरंय. तुला आज वाटतं की तू 100 केलेस, पण उद्या तू 200 करू शकतोस. खरंय. खरंय. ह्याच्यापेक्षा मोठी संधी काय असू शकते. आणि आता त्याच्यातला इंटरेस्टिंग पीस तुला दाखवायला, हा जो कॉरिडोर आहे ना आमच्याकडे खूप स्पेशल आहे. कारण हा आहे पॅरालिम्पियन्सचा कॉरिडोर. टोकियो ऑलिम्पिकला ह्या सगळ्यांनी गोल्ड जिंकलेत, या सगळ्यांनी ब्रॉन्झ आपलं सिल्वर जिंकले आणि त्याच्या मागे ब्रॉन्झ आहे. पण ह्याच्या प्रत्येकाच्या मागे ना अनबिलिव्हेबल इन्स्पायरिंग स्टोरी आहे. या सुमित अंतिल त्याच्या पायावरनं ट्रॅक्टर गेला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी जॅव्हलिन स्पोर्ट नीरज चोप्राकडे बघून इन्स्पायर झाला आणि त्याच्यानंतर 3 वर्ल्ड रेकॉर्ड केले. प्रचंड मनीष नरवाल त्याचा राईट हँड थोडासा हे असल्यामुळे लेफ्ट हँडनी शूट करतो. तो फुटबॉल खेळत होता, वडिलांनी त्याला कान पकडून आणलं, शूटिंग मध्ये टाकलं. त्याच्या नावावर 4 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. त्याच्यावर वर्ल्ड बॉडी रिसर्च करते की हा रेकॉर्ड कसे करतो. तिकडे एक IAS ऑफिसर आहे सुहास यतिराज, तो आज UP केडरचा IAS ऑफिसर आहे, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होता नोएडाचा, आता स्पोर्ट्स सेक्रेटरी आहे गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेशमध्ये. त्यांनी 2 सिल्वर मेडल टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिक मध्ये जिंकले. यांच्या ज्या स्टोरीज आहेत ना एक या एवढ्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या आहेत ना की ॲडव्हर्सिटी काय असते. आणि त्यांच्या सगळ्यांच्या सिग्नेचर्स आहेत. सिग्नेचर आपण घेतलंय. आता नीरज चोप्रा स्वतः आला होता, तर जेव्हा तो गोल्ड मेडल जिंकून आला ना तर त्यांनी त्याचा गोल्ड मेडलचा स्कोर आणि त्याची सही इथे केलेली आहे आणि त्याचा इन्स्पायरिंग मेसेज आपण इथे ठेवलेला आहे.
कि कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जो उन्हें खटखटाने की हिम्मत रखता है. क्या बात आहे यार. सो आमच्यासाठी केवढं हे जेव्हा inspiring आहे हे हे. जेव्हा सगळे इथे येऊन गेले ना, तेव्हा आम्हाला असं झालं की अरे आपण ही जी इन्स्टिट्यूट चालू केली आहे त्याचा आज आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळते की वा, मुलं एवढी मोठी गोष्ट अशी आहे. इन्स्पायर होऊन येतात आणि त्यांना त्याच्यात करिअर करायला मिळतं. आता हा एक इंटरेस्टिंग पार्ट आहे, याचं नाव आहे स्टेडियम. ते सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे आहेत आणि इथे सुद्धा आपण एक इन्स्पायरिंग मेसेज दिलाय, डोंट लिमिट युअर चॅलेंजेस, चॅलेंज युअर लिमिट्स. क्या बात आहे. तुम्ही चॅलेंज तुमच्या मर्यादांना आव्हानं द्या. तुम्ही मर्यादांना आव्हानं द्या, आव्हानांना मर्यादा घालू नका. खरं. त्याच्यापेक्षा मोठी ऑपॉर्च्युनिटी काय असू शकते. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. आणि मग त्यामुळे आम्ही हा अख्खा एक अटमॉस्फिअर असा क्रिएट केला. आता इथे आहे अरिना. अगेन इट इज रेडी टू स्पोर्ट्स. अरिना 1 आणि अरिना 2 कारण हे कंबाईन क्लासरूम्स आहेत. आणि हे बघ इथे एक छान मेसेज आहे, पुश युअर सेल्फ बिकॉज नो वन एल्स इज गोइंग टू डू इट फॉर यू. खरंय. तुमच्यासाठी दुसरं कोणीही मेहनत करणार नाही. कोणी धावणार नाही. तुमची मेहनत तुम्हाला करायची आहे, तुमचं सक्सेस तुम्हाला एन्जॉय करायचं. पुढे मोठी गोष्ट आहे यार. आणि ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं मुलांना जे ताकद मिळते, इन्स्पिरेशन प्रेरणा आहे, मिळते आणि जी प्रेरणा आहे, तीच आमच्यासाठी मोठं स्टेटमेंट आहे त्यांना की बाबा रे तुम्ही काहीतरी आयुष्यात चांगलं करा, कारण स्पोर्ट आपल्याला हे शिकवतो. आणि फोर्सेस नंतर कुठलं प्रोफेशन आपल्याला सगळ्यात जास्त शिकवतं ते स्पोर्ट्स आहे. आता इकडचं एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघ तू, इकडे आम्ही एक प्लॅटफॉर्म ठेवलाय आणि त्याच्यावरनं जेव्हा हे पार्टिशन ओपन करतो तेव्हा अख्ख्या क्लासला ॲड्रेस करतो. हे रिमूव्ह केलं की 350-400 मुलं उभं राहू शकतात. हो. आणि इथे एक तोच मेसेज आहे, स्टार्ट वेअर यू आर, यूज व्हॉट यू हॅव, डू व्हॉट यू कॅन. कारण तुला स्टार्ट तर कुठेतरी करायलाच लागतं. ॲब्सोल्युटली. खरंय खरंय. आणि ही एक छोटीशी रूम आहे जी आमच्या सगळ्या स्टुडंट्सची फेवरेट आहे, ज्याचं नाव आहे पॅव्हिलियन. पॅव्हिलियनमध्ये येऊन लोक रेस्ट करतात, तिथे ऍक्टिव्हिटी करतात, खेळतात, लंच करतात, मित्र बनवतात, भांड्या करतात, रुसवे फुगवे होतात, इकडे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनतात. या सगळ्या गोष्टी इकडे होतात, कारण ही पॅव्हिलियन मुलांसाठी सगळ्यात फेवरेट गोष्ट आहे. इंटरेस्टिंग आहे. आणि प्रत्येक स्पोर्टच्या आपण लोकांना घेतलंय, सरीना विलियम्स, मेरी कॉम, रॉजर फेडरर, अरे सो दॅट त्यांच्या इन्स्पिरेशननीच भरपूर गोष्टी होतील. दिस इज इम्पॉर्टंट फॉर मी. सचिन जेव्हा आला होता तेव्हा सचिननी हे मुलांबरोबर फोटो काढला, पण सचिनचा हा मेसेज आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे की एन्जॉय द गेम अँड चेस युअर ड्रीम्स, ड्रीम्स डू कम ट्रू. ह्याच्यापेक्षा मोठं मेसेज सचिन काय देणार. आणि त्याची स्वतःची सही इकडे त्यांनी केलेली आहे. आणि त्याला सपोर्टिंग, स्वतःची आयुष्यातली स्वप्न प्रत्यक्षात आणलेली माणसं आहे ती. आणि त्याला सपोर्टिंग हा एक मेसेज आहे की चेस युअर ड्रीम्स बट मेक शुअर यू डोंट फाइंड शॉर्टकट्स. वा. त्यामुळे ह्याला सपोर्ट करताना किंवा आता तसं जे लोक, नीरज चोप्रा इकडे येऊन गेला, रवी दहिया येऊन गेला, मीराबाई चानू येऊन गेली, लोवलिना बोरगोहा येऊन गेली आणि पी श्रीजेश, हे सगळे आपल्या त्या जनगण मनमधले फीचर केलेले लोक आहेत. पण ते जेव्हा इकडे येऊन गेले त्या सगळ्यांकडनं आम्ही या सह्या केल्या. क्या बात आहे. आणि आपल्यासाठी पहिला गोल्ड मेडलिस्ट, इंडिव्हिज्युअल गोल्ड मेडलिस्ट अभिनव बिंद्रा, तो जेव्हा इथे आला त्याचा एक मेसेज आपण घेतलाय. कॉन्व्होकेशनला आला होता तर त्याचा हा मेसेज आहे आणि त्याचं हे मोटिवेशनल लाईन आहे, पेशन्स प्रॅक्टिस इज अ टॅलेंट, परसिव्हरन्स इज अ टॅलेंट, हार्डवर्क इज अ टॅलेंट. एवढा मोठा माणूस आहे. बस गोल्ड जिंकलाय, पहिलं गोल्ड देशाला आणून देणारं इंडिव्हिज्युअल स्पोर्ट मधलं. आणि आता ही एक क्लासरूम ज्याचं नाव आहे पूल. आणि हा मेसेज मी शेवटी ठेवलाय. हा म्हणून मी हे शेवटची क्लासरूम दाखवते की सक्सेस रिक्वायर एफर्ट. थॉट म्हणजे ह्या सगळ्यामध्ये क्राफ्टिंग थॉट जो आहे, कारण तुम्हाला सक्सेस अचीव्ह करायचा असेल तर एफर्ट टाकायलाच लागतात. त्याला पर्याय नाही, त्याला शॉर्टकट नाही, त्याला सबस्टिट्यूट नाही.
आणि हे लास्ट आहे की इकडे आम्ही सगळे बॅडमिंटन चॅम्पियन्स इथे ठेवलेत आणि ही एक इंटरेस्टिंग जर्नी IISM ची ओव्हर द इयर्स कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज होतात की आम्ही एंटरटेनमेंट म्हणजे मुलांना म्युझिकल शोज करतो, ॲक्टिव्हिटीज करतो, त्यांचे डिबेट्स होतात, त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज असतात. एव्हरीथिंग इज पार्ट ऑफ दिस, including their projects, submissions, assignments, recreation part. Every journey is captured here, including their podcast. माइंड ब्लोईंग. मला ह्या मागचा तुझा जो थॉट आहे ना हा, त्यात गंमत आहे. कारण ह्याच्यात मुलांना आजच्या जनरेशनला आवडतं. कुठली गोष्ट आवडते मुलांना की स्वप्न बघायची कशी. कारण ह्या सगळ्यांनी स्वप्न बघितले. म्हणजे मीराबाई चानूचं एक स्वप्न होतं. तिची हार्डशिप माहिती आहे तुला काय, की ती जिकडे राहायची तिकडनं प्रॅक्टिस करायला तिला डोंगरातनं खाली यायला लागायचं. तेव्हा बस सर्व्हिस नव्हती. तर तिच्यासाठी जे ट्रक ड्रायव्हर्सचं युनियन होतं ना, त्यांनी मदत केली आहे तिला. रोज सकाळी ट्रक ड्रायव्हर्स तिला वरनं खाली आणायचे घाटातनं तिच्या ट्रेनिंगसाठी आणि संध्याकाळी ट्रक ड्रायव्हर जे खालनं वरती जायचे ना ते तिला घेऊन जायचे. ती जेव्हा मेडल जिंकली तिने काय करावं, सगळ्यात पहिलं त्या सगळ्या ट्रक ड्रायव्हर्सना स्वतःच्या हाताने खायला घातलं आणि त्यांना गिफ्ट दिले. किती मोठी गोष्ट आहे. हे सगळं स्पोर्ट शिकवत आहे आपल्याला की बस तुम्हाला मोठं होण्यासाठी ज्या ज्या लोकांनी त्या मदत केली त्यांना विसरू नका. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट फॉर अस, आपलं प्रेसिडेंट अवॉर्ड. वाह. सो हा तो व्हर्च्युअल पार्ट तिकडचा, हे त्याचं सर्टिफिकेशन, ही त्याची ट्रॉफी. आणि आम्ही नशीबवान होतो की आम्हाला ट्रॉफी देण्यासाठी परत बोलवलं दिल्लीला. वा. कारण कोविड नंतर जेव्हा ओपन झालं तेव्हा आम्हाला अनुराग ठाकूरजी जे स्पोर्ट्स मिनिस्टर होते बरोबर त्यांनी बोलवलं आणि त्यांच्या हातनं आम्हाला ट्रॉफी पण मिळाली आणि आम्हाला व्हर्च्युअल सर्टिफिकेट पण मिळालं. काय मस्त आहे. दिस इज वन ऑफ द प्राऊडेस्ट मोमेंट ऑफ IISM. ऍब्सोल्युटली. सीना चवडा हो. एकदम. आणि आता ही एक इंटरेस्टिंग बॉल आहे ज्याच्यात फार मस्त गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे आम्ही अख्खी जर्नी कॅप्चर करायचा प्रयत्न केलाय की रोहित शर्मा कॉन्व्होकेशनला आला होता, इरफान पठाण आला होता, ऑनरेबल CM देवेंद्रजी फडणवीस आणि राहुल द्रविड होता, गगन नारंग, VVS लक्ष्मण, मगाशी मी दाखवलं तसं की बायचुंग भूतिया. आम्हाला एक संधी मिळाली होती युसेन बोल्ट बरोबर पण. मगाशी आल्यावर मी पाहिलं. आणि बाय द वे मी युसेन बोल्टला बॉलिंग टाकली आहे. क्या बात आहे. हो, आत्ता आलेला त्यावेळेला का? त्यावेळेस. आणि मी त्याला म्हटलं तुझ्याबरोबर धावायचं नाहीये, तर मी तुला बॉलिंग टाकणार, तू बॅटिंग करतो. बोलला माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी 2 6 पण मारल्या. क्या बात आहे. सो ही लव्ह मारायला दिली असती. पण युसेन बोल्ट साठी आपण करायला पाहिजे. 9.58 जो करू शकतो वर्ल्ड रेकॉर्ड, त्याच्यासाठी सब कुछ माफ आहे. सो दॅट वॉज आर व्हेरी ग्रेट मोमेंट की मला युसेनला बॉलिंग टाकायला मिळाली. कारण मला तुझा आणि रसिकाचा त्याच्याबरोबरचा फोटो आठवतो. हो बरोबर. तो पण हा फोटो तोच आहे. करेक्ट. तोच काढलेला आपण फोटो आहे. येस. आणि वेन द ग्रेट भारतरत्न सचिन तेंडुलकर जेव्हा आला आणि मुलांशी इंटरॅक्ट करत होता, दॅट वॉज द मोमेंट फॉर अस. हुसेन बोल्टचं सिग्नेचर. त्याची सिग्नेचर आहे. एक इम्पॉर्टंट गोष्ट फक्त तुला दाखवतो जी आज की प्रत्येक खेळाडूला त्यांच्या आयुष्यातला गुजबम मोमेंट येतो. तिकडे मी तुला जेव्हा सांगितलं 2016चं नॅशनल अँथम, इकडे आहे 2020चं नॅशनल अँथम. आणि ह्याच्यातले हे 4 लाईन्स आहेत की हे जनगण मन 2020चं ऑलिम्पियन्सने घेऊन केलेलं. आणि ह्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे बच्चन साहेबांचा व्हॉइस ओव्हर आहे, सिनियर बच्चन, अमिताभ बच्चन साहेब. आणि त्यांनी जेव्हा हे नरेट केलंय की याच्यातल्या 4 लाईन अशा आहेत की जब दिलाय कोई जीत तो राष्ट्र बडा होता है, बचता है जब राष्ट्रगान हर कोई खडा होता है. का तसं असतं? कारण जेव्हा तुम्ही गोल्ड जिंकता तेव्हाच तुमच्यासाठी जनगणमन वाजतं, किंवा तुमचं नॅशनल अँथम वाजतं. तेरी वजह से बजने दे एक बार तो राष्ट्रगान. किती मोठं आहे. किती मोठं स्टेटमेंट आहे. आणि खेल रगो में बहने दे जब मन में है मैदान. ओ, हे आपल्या कॉमन मित्रांनी क्षितिज पटवर्धननी लिहिलेलं आहे. किती सुंदर लिहिलंय यार. क्या बात आहे. त्यांनी लिहिलेली हे कविता आहे. करेक्ट. की तुझ्यामुळे नॅशनल अँथम वाजू देत आणि तुझ्यामुळे खेळ पुढे जाऊ देत. त्याच्यापेक्षा मोठं स्टेटमेंटच नाही असू शकत.
सो ही आपली एक जर्नी आहे ISM ची. माइंड ब्लोईंग. इन्स्टिट्यूट तर फार इंटरेस्टिंग आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये मला ओव्हरऑल म्हणजे आयुष्य मी काय पद्धतीने तुझ्याकडे वेगळ्या अर्थाने टेस्ट क्रिकेट मधलं डेब्यू करत असताना पहिल्या बॉलवर विकेट काढणारा म्हणून तुझ्याकडे ज्या वेळेला पाहिलं आणि त्याचा रेकॉर्ड वगैरे आम्हाला इतका आनंद झाला होता ते बघताना. काय नेमकी ती मुवमेंट होती आणि त्या मागचं मला खरं तर जाणून घ्यायचं की तुझा प्रवास प्रयत्न. कारण लोकांचा करिअरचा खरं तर किंवा गावी असेल तर आपण जमिनीचा वडिलोपार्जित असणारा 7-12 बघतो आणि तुझ्या आयुष्यातला 7-12चा काहीतरी अर्थ वेगळा आहे ते तू सांगावंस. ती दोन गोष्टी असतात. म्हणजे याचं जे स्ट्रगल होतं म्हणजे आपण म्हणतो ना की हे झालं हे टिप ऑफ द आईसबर्ग, की लोकांना जे पाण्याच्या वरचं असतं तेच दिसतं, पाण्याखालचं दिसत नाही. 7 अष्टमांश भाग खाली असतो, 1 अष्टमांश दिसतो. एक्झॅक्टली. तर त्यामुळे ती जी मेहनत होती किंवा त्याच्यासाठी जे स्ट्रगल होतं म्हणजे मला अजूनही आठवतंय, माझी आई सकाळी 4ला उठायची मला डबा देण्यासाठी. कारण त्यावेळेस एवढं परिस्थिती नव्हती की बाहेर जाऊन हॉटेलमध्ये खाऊ. डोंबिवलीचा मिडल क्लास मुलगा, 10 रुपये खिशात असायचे, आठवडाभर चालवायचो. ही ऍक्च्युअल स्टोरी. आणि आता मी जेव्हा माझ्या मुलीला ही स्टोरी सांगतो ती मला असं हे सांगते की बाबा आता बास झालं 10 रुपयाची स्टोरी, आता तुम्हाला 1000 रुपये देतोस. सो पण तिला मी तेच सांगत असतो की त्याचं महत्व आम्ही तेव्हा शिकलोय, की त्याच्या हार्डशिप्स, त्याचं स्ट्रगल. 5-5ची लोकल, 2 वेळचा डबा घेऊन जायचो. कारण प्रॅक्टिससाठी 7ला पोचायचं तर कल्याण लोकल पकडणं गरजेचं. म्हणजे 4:30ला घर सोडायचं, 4 वाजता आई डबा उठून द्यायची. कारण दुसरं काही माध्यमच नव्हतं. डबा घेतल्यानंतर VT स्टेशनला पोहोचल्यानंतर ते 10 रुपये वाचवण्यासाठी चालत जायचो. का ते 10 रुपये जेव्हा सगळ्यात जास्त भूक लागेल तेव्हा कॅननची पावभाजी खायला कामी येतील. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण हे एवढं मोठं स्ट्रगल आहे. कालखट्टा त्यानंतर बाजूला कालाखट्टा. पण ते एवढे स्ट्रगल्स होते की जे खूप शिकवून गेले आयुष्यात आणि घडवून गेले. ज्या जो घडलोय त्याच्या मागे ह्या सगळ्या म्हणजे 5-5च्या लोकल नंतर मग ते करायचो. आम्ही प्रॅक्टिस संपवायचो आणि 11:30-12ला घरी जायचो. कारण अनफॉर्च्युनेटली डोंबिवलीला ग्राउंडच नव्हतं, ना ट्रेनिंगसाठी होतं ना प्रॅक्टिससाठी होतं. त्यामुळे मला आयदर ठाणा, कल्याण किंवा स्ट्रेट वानखेडे म्हणजे साऊथ मुंबई, दुसरं कुठे मध्ये मार्गच नव्हते. त्यामुळे माझी जर्नी नेहमी लांबचीच होती आणि त्याच्यामुळे मला ते स्ट्रगल जास्त करायला लागायचं. 5-5 किंवा 7-12 7-12 कल्याण लोकल असायची मॅचेसच्या वेळेची. कारण 10च्या मॅचला 7-12 12 डब्याची लोकल ती एकमेव असायची. जलद. आणि ती कल्याणवरनं भरून यायची कारण उलटे जाणारे असायचे. आणि जे ट्रेननी प्रवास करतात ते सगळे रिलेट करतील की डोंबिवलीला आणि किट घेऊन चढणं. तर पण माझ्यासाठी मी तुला एक सांगू, म्हणजे मी आयुष्यात खूप शिकलो की ट्रेनमध्ये लोक एकमेकांना सामावून कसे घेतात हे मी तिकडे शिकलो. प्लॅटफॉर्मवर आणि ट्रेनमध्ये की त्यांनी, मी ओळखीचा नव्हतो, लहान मुलगा होतो ना, मी इंडियाला खेळलो होतो ना, माझी काय आयडेंटिटी होती ना, मी फर्स्ट क्लास प्लेअर होतो. पण एक मुलगा मेहनत करतोय, 10 किलोची बॅग उचलून ट्रेनमध्ये चढायचा प्रयत्न करतोय मॅच खेळायला जायचा. अशा अनोळखी लोकांनी मला त्या ट्रेनमध्ये त्या गर्दीत मला जागा दिली, माझी बॅग हातातनं घेऊन वरती शेल्फमध्ये ठेवायला मदत केली. आणि जेव्हा दादरला मॅच असायची किंवा कुठे दुसरीकडे मॅच असायची तेव्हा उतरण्यासाठी सुद्धा मदत करायचे. मला असं वाटतं ही शिकवण ना असंख्य हात लागलेत आणि हे कुठल्याही पुस्तकातली स्क्रिप्ट नाहीये. ही ह्युमन टू ह्युमन कनेक्ट वाली इमोशनल स्क्रिप्ट आहे किंवा इमोशनल कनेक्ट आहे की माणसांनी माणसाला कसं जपावं ही शिकवण आपल्याला ट्रेनमध्ये मिळते. आणि ती मला तेव्हापासून मिळाली. कारण यांच्याशिवाय माझ्या स्ट्रगलला आज जे आता मिळालंय ते मिळालंच नसतं. ह्याच्यात या प्रत्येकाचा वाटा आहे, ज्यांनी ज्यांनी मला मदत केली ज्या ज्या स्टेजला आणि अडचणींच्या वेळेस. कारण तुला माहिती आहे ट्रेनच्या गर्दीत कसं असतं आणि त्यावेळी एक लोकल मिस झाली की तू मॅच मिस करणार, अशी कट टू कट असायच्या. आता तर खूप लोकल आल्या पण त्यावेळेस एवढ्या फ्लेक्सिबिलिटीज नव्हत्या. त्यामुळे तिथपासनचा जो प्रवास झाला आणि मी जेव्हा रणजी ट्रॉफी खेळलो किंवा मला आठवते RCFला मी जेव्हा कुर्ला स्टेशनवरनं प्रॅक्टिसला जायचो, ती 512 बस होती, ती भयंकर. आणि ते डबल डेकर आणि कुठच्या तिकडनं चालत 15 मिनिटं ग्राउंड होतं. एका पॉइंटला सोडायचे आणि तिथून तिकडनं गेट आत करून ग्राउंड पर्यंत जाणं. प्रत्येक परफॉर्म करणं नुसतं जाणं. पण कसं आहे ना, एवढा स्ट्रगल केल्यानंतर ना
तुझ्याकडे आयुष्यात एकमेव ऑप्शन उरतो की एवढी मेहनत करून इथपर्यंत पोहोचलोय, यू हॅव टू परफॉर्म. परफॉर्म केल्याशिवाय परत जायचं नाही, कारण ते समाधान अचीव करायला लागायचं. सो हा जो स्ट्रगलिंग पिरियडचा भाग होता ना, खूप शिकवून गेला. त्या लोकांनी त्या वेळी केलेल्या मदती किंवा सपोर्ट जो होता, तो जेव्हा मला इंडियाचा कॉल आला ना, मला या सगळ्या मेमरीज अशा केम फ्लडिंग बॅक की अरे हा यार, ह्यांनी त्यावेळेस मला जर का तिकडे सपोर्ट नसता केला किंवा ह्यांनी ती मदत नसती केली किंवा या मॅचच्या वेळेस मी लेट पोहोचत होतो, तर एका अनोळखी माणसांनी मला लिफ्ट देऊन गाडीनी मला ड्रॉप केलं होतं RCFला. की क्या हो गया, ट्रेन मिस हो गया, एक काम कर, मेरा दोस्त अभी जा रहा है. त्याच्याबरोबर गाडीतनं त्यांनी मला RCFला ड्रॉप केलं होतं मॅचला. अशा मदत तू कसा विसरू शकतो आयुष्यात? त्याच्यानंतर तो माणूस मला कधी भेटला पण नाही, पण ती मदत माझ्या लक्षात राहिली. या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या खूप शिकवून गेल्या. त्यामुळे जेव्हा पहिला इंडियाचा कॉल आला मला, ऑब्व्हियसली डोंबिवलीचा पहिला मुलगा इंडियाला खेळतोय म्हटल्यावर एक मोठं हे होतं. आई वडिलांचं सॅक्रिफाईस, भावाचं सॅक्रिफाईस, त्यांनी केलेल्या भरपूर गोष्टी एकदम लक्षात येतात. कारण त्यावेळेस आपल्याला कदाचित त्याचं महत्व कळत नाही, पण त्याचे रिझल्ट जेव्हा दिसतात की ह्यांच्यामुळे आपण आज इथपर्यंत पोहोचू शकलो, की आई वडिलांनी, बाबांनी लोन घेतलं होतं माझ्यासाठी, कारण मला किट घ्यायला सुद्धा पैसे नव्हते. छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि लोन, त्यावेळेस लोन हा कॉन्सेप्टच नव्हता. आणि आता इतकं सहजही मिळत नव्हतं. आत्ता तर म्हणजे तू दर कोपऱ्यावर तुला दुकान आहे, त्यावेळेस तुला तिकडे अहमदाबाद स्पोर्ट्स किंवा तिकडे जाऊनच तुला घ्यायला लागायचं. आणि बॅट कॉन्ट्रॅक्ट वगैरे हा कॉन्सेप्टच नव्हता. जोपर्यंत तू इंडिया खेळत नाही तोपर्यंत कोणी विचारणार नाही. तर ह्या सगळ्या याच्यातनं जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींचे टप्पे पार करताना जेव्हा रिझल्ट दिसतो ना, पहिले स्पाइक शूज पासून सगळ्या गोष्टी आहेत. हो, मला आठवते ना, मला पहिली बॅट दिली होती काश्मीर विलोची. ती ग्रेनिकल्स सारखी होती. ओके, सारखी होती, ग्रेनिकल्स नव्हती, कारण ती परवडूच शकत नव्हती. इंग्लिश विलो बॅट डोंबिवलीच्या मुलाला क्रिकेट सुरू करताना शक्यच नाही. 5,000 ते 8,000 म्हणजे केवढे होते ते? पगारच 5,000 असायचे. आणि मुळात तशा बॅट्स डंकन किंवा डंकन फर्नली, ग्रेनिकल्स आणि GM या तीनच बॅट अशा, आणि सायमंड्स जे इंडियात नंतर सुरू झाले, असे 4-5 बॅट मॅन्युफॅक्चरिंग लोक होते. त्यामुळे हे जे स्ट्रगलिंग पार्ट्स असतात ना, म्हणजे मला आठवतंय की जेव्हा आम्ही टीव्हीवर मॅच बघायचो, आणि त्यावेळी कसं 4 घरांमध्ये मिळून एक टीव्ही वगैरे असायचा, त्यामुळे टीव्हीचं पण एवढं असं सगळीकडे पेनिट्रेट नव्हतं झालं. सो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रत्येकाने, मी तुला सांगतो ना, एक छोटा किस्सा सांगतो. मी जेव्हा इंडियाला सिलेक्ट झालो, मी बँगलोरला होतो कॅम्पमध्ये. तर माझ्या घरी आमचा 1 बेडरूम हॉल किचनचं घर, छोटं घर, वडील मिडल क्लास, आम्ही बँकेत नोकरी बाबा करायचे. डोंबिवली ईस्ट वेस्ट, डोंबिवली वेस्टला, दीनदयाळ रोडला, मिशिगन सोसायटी म्हणून. तर ना, आमच्या सोसायटीमध्ये 4 लोकांच्या घरी लोक चहा कॉफी पित होते मला भेटण्यासाठी, मी येईपर्यंत. त्यावेळेस म्हणजे आपण जे जुन्या स्टोरीज ऐकल्यात ना, गिरगाव चौपाटीत, गिरगाव चाळीतल्या, तसा अनुभव मला मी इंडिया खेळल्यानंतर आला की ते सगळे अनोळखी लोक होते जे भेटायला आले होते, पण माझ्या ओळखीच्या लोकांनी त्यांना रेड कार्पेट वेलकम दिलं होतं. तर ह्या अशा ज्या गोष्टी असतात ना, आयुष्यभरात, आणि हे कधीच बदलू शकत नाही, आणि आपण त्यांना कधी विसरू शकत नाही. त्यामुळे मी जेव्हा इंडियाला खेळलो, तेव्हा मला आठवते की त्या पर्टिक्युलर विकेटबद्दल तू जे विचारतोयस, की मला आठवते आपण 550 वगैरे केला होता, आणि सचिन कॅप्टन होता. तर सचिनने डिक्लेअर केला आणि सांगितलं की आपण एक 2-3 विकेट घेऊया. तर टीम टॉक्स असतात, त्याच्यात ते 2 विकेट आपण तरी टार्गेट ठेवूया. तर ॲबी कुर्विल्ला, व्यंकटेश प्रसाद, अनिल कुंबळे, राजेश चव्हाण हे आधी खेळलेले होते माझ्याशी. अनिल कुंबळे ऑब्व्हियसली 8 वर्ष खेळत होता, राजेश चव्हाण पण 6-7 वर्ष खेळत होता. त्यामुळे त्यांचा पहिला चान्स आला बॉलिंग टाकायचा. तर मी माझ्या तंद्रीत होतो, कारण एक 2-4 वर 5 वर उरल्या होत्या नंतर शेवटी. तर मला वाटलं आज काय बॉलिंग मिळणार नाही, कारण नाही तर कॅप्टन दरवेळी सांगतो की थोडा वॉर्मअप कर, तयार राहा. तर लास्ट ओव्हर होती आणि मार्वन अटापट्टू स्ट्राईकवर आला, आणि राजेश चव्हाण बॉलिंग टाकणार होता, आणि तो देवाचाच माणूस आहे म्हणून मी सांगतो. तर मी माझ्या एका फिल्डिंग पोझिशनवरनं दुसऱ्या फिल्डिंग पोझिशनला चालत होतो. आता फिल्डिंग करायची, चांगला कॅच आला तर पकडायचा, बॉल आला तर थांबवायचा, आपला एक झोन असतो, आपला झोन असतो. तेवढ्याच सचिनचा आवाज आला, निलेश ये इकडे, बॉलिंग टाक. तर मी जनरली काय असतं ना, डेब्युटंटसाठी किंवा कुठल्या ह्याच्यासाठी 1 ओव्हर टाकायच्या आधी 1 ओव्हर आधी तुम्हाला सांगितलं जातं बॉडी लूज कर. मला काय तो स्कोपच मिळाला नाही. मी जेव्हा कॅप दिली अंपायरला, अंपायरने मला सांगितलं 30 सेकंदात पहिला बॉल टाक, नाही तर डे इज कॉल्ड ऑफ.
ना मला विचार करायला वेळ मिळाला, ना मला काही त्याच्यातलं प्रिपरेशनला वेळ मिळाला. तो एक व्हिडिओ आहे, तुला जमला तर तो व्हिडिओ दाखव. त्या व्हिडिओमध्ये तू बघशील ना, तर मी स्ट्रेच पण घाईघाईत करतोय, कारण मी स्ट्रेच पण नव्हतं केलं, कारण मी तयारच नव्हतो. तर माझ्या डोक्यात फक्त एकच चक्र चाललं होतं की निलेश, एवढ्या लोकांच्या मेहनतीनी, सपोर्टनी, त्यांच्या आशीर्वादाने तू इथपर्यंत पोहोचलाय. मेक शुअर यू डोंट एम्बॅरस युअरसेल्फ, की खराब बॉल टाकू नको, कुठेतरी चुकीची गोष्ट करू नको. तर मी माझं प्रिपरेशन फक्त त्या 30 सेकंदात तेच होतं. आणि ॲज लक वुड हॅव इट, तो बॉल चांगला सुटला, चांगला पडला टप्प्यावर. मावन आटापट्टू वेंट फॉर अन एक्सपेन्सिव्ह ड्राईव्ह. नयन मुंगे यांनी ब्रिलियंट कॅच पकडला. मला तोपर्यंत पण माहीत नव्हता हा वर्ल्ड रेकॉर्ड झालाय. And he's got him, I think, with his very first ball in Test cricket. He struck. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट एकच होती की सचिन आपला कॅप्टन म्हणाला होता 1 किंवा 2 विकेट काढायच्यात, आपल्याला 1 विकेट मिळाली. डे इज एंड, वी हॅव डन अ वंडरफुल जॉब, उद्याचा विचार उद्या करूया. मी त्या खुशीत होतो. आणि त्यावेळेस असं ना, भरपूर ताफा नसायचा रिपोर्टर्सचा. एक 5-10 लोक रिपोर्टर्स मॅच बघायला कव्हर करायचे. तर ते रिपोर्टर्स आपले इंडियाचे माझ्याकडे आले आणि कॉंग्रॅच्युलेट करायला लागले. तर मला वाटलं विकेट काढली म्हणून. नाही म्हणे, हा वर्ल्ड रेकॉर्ड झालाय. म्हटलं काय म्हणताय, कसं काय? म्हणजे तू इंडियाचा पहिला आहे ज्यांनी ही विकेट काढली फर्स्ट बॉलला इन टेस्ट क्रिकेट. दॅट्स वेन इट स्ट्रक मी की असं काहीतरी घडलंय माझ्या हातनं, जे ना मी विचार केला होता, ना भूतो ना भविष्यती. ते आणि त्याला मावन आटापट्टू पीक होता, ऍब्सोल्युटली पीक होता. आणि त्याचं कसं झालं होतं, तो एका वेगळ्या झोनमध्ये बॅटिंग करत होता. त्यांनी ठरवलं होतं की तो डॉमिनेट करणार. ती संधी मला मिळाली आणि रेकॉर्ड झाला. बट बाय द वे, ऑन अ लायटर नोट, आय एम पार्ट ऑफ 2 वर्ल्ड रेकॉर्ड. दुसरा वर्ल्ड रेकॉर्ड मी त्याच मॅचला 952 रनची फिल्डिंग पण केली आणि मला दुसरी विकेट नाही मिळाली. सो श्रीलंकेनी 952 रन केले होते आणि मला त्याच्यानंतर दुसरी विकेट 3 दिवस नाही मिळाली. सो आय एम पार्ट ऑफ 2 एक्स्ट्रीम वेगरीज. म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याला स्पोर्ट काय शिकवतं किंवा क्रिकेट काय शिकवतं, तर मला क्रिकेटनी ग्राउंडेड राहायला कुठे शिकवलं आणि कसं शिकवलं, तर असं शिकवलं. एक दिवस तुझा वरचा येईल आणि दुसरे 3 दिवस तुझे खालचे येतील. त्यामुळे वरच्यानी हुरळून जाऊ नको आणि खालच्यानी डिजेक्टेड होऊ नकोस. पण ह्या सगळ्यामध्ये ओव्हरऑल असणारा असा ड्रेसिंग रूम मधला कोणता मोमेंट आहे, जर आज फ्लॅश कट्स मध्ये लक्षात ठेवायचा असेल की हा ना आयुष्यातला, हा इथून मी खूप शिकलो, किंवा टीम टॉक्स, किंवा एखाद्या वेळेला आउट होऊन आल्यावर, किंवा आता पुन्हा फिल्डिंगला जायचंय, अशा वेळेचा असणारा ड्रेसिंग रूम मधला एखादा सिक्वेन्स आठवतोय जो फार हे आहे? आठवतात, बऱ्याचशा लोकांचे आठवतात. पण मला आवर्जून सांगावंसं वाटेल की 2 ते 3 लोकांचं कॉन्ट्रीब्युशन, ज्यांनी माझ्यावर खूप चांगला विश्वास माझ्यापेक्षा जास्त दाखवला. म्हणजे एक होते फ्रँक टायसन सर, ज्यांच्यामुळे मी आज घडलो आणि जे काय आज उभा आहे. त्यांची अकॅडमी किंवा त्या सगळ्या गोष्टी, BCA मफतलाल बॉलिंग स्कीम मध्ये त्यांच्या कॅम्पमध्ये त्यांनी मला ठेवलं आणि मला घडवलं. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला. पण त्याच्याही पेक्षा त्यांनी माझ्यावर जे काम केलं आणि मला जे समजावून सांगितलं की माझ्या स्ट्रेंथ्स कुठल्या आहेत, माझे विकनेसेस कुठले आहेत आणि माझ्या विकनेसेसवर कसं काम करायला पाहिजे, की ते कमी करायला पाहिजे, ज्याच्यामुळे स्ट्रेंथ चांगली दिसेल आणि चांगला परफॉर्मन्स होऊ शकतो, ह्या शिकवणी त्यांनी खूप छान शिकवल्या. नंतर मला खूप छान गायडन्स मिळाला रवी शास्त्री, संजय मांजरेकर आणि सचिन तेंडुलकरकडनं, की टीम ड्रेसिंग रूममध्ये की तू एवढ्या विकेट्स काढून ड्रेसिंग रूममध्ये आलायस, तुझ्यात काहीतरी आहे म्हणून तू इथे आहेस. आणि आता मुंबई रणजी ट्रॉफीसाठी, आणि लकीली फॉर मी असं नेहमी सांगतो की माझ्यासाठी देवानी बनवलेला सचिन तेंडुलकर हा माझ्यासाठी देव माणूस आहे. का? कारण माझा अंडर-15चा कॅप्टन पण सचिन तेंडुलकर होता, रणजी ट्रॉफीचा कॅप्टन पण सचिन तेंडुलकर होता, आणि इंडियाला जेव्हा खेळलो तेव्हा पण कॅप्टन सचिन तेंडुलकर होता. त्यामुळे देवानी पाठवलेला एक माणूस माझ्यासाठी माझ्या करिअरला मार्ग दाखवायला होता. कारण तो एवढा ग्रेट आहे ना, पण त्याची ह्युमिलिटी, की त्याच्याकडनं शिकण्यासारखं, की कुठल्या सिच्युएशनला कसं अप्रोच करायचं, किंवा सर्वात महत्त्वाची शिकवण मला मिळाली की प्रिपरेशनसाठी किती मेहनत घ्यायची. म्हणजे एक सीझन आम्ही, तुला सांगतो, सचिन कॅप्टन होता, आम्ही दिवसाला 150 ते 200 कॅचेस घ्यायचो आणि त्या अख्ख्या सीझनमध्ये फक्त आम्ही 1 कॅच ड्रॉप केला होता. तू म्हणतो ना लेसन्स काय मिळाले, तर आमचं प्लॅनिंग, आमचं प्रिपरेशन ह्याच्यावर ह्या लोकांनी खूप जास्त भर दिला, ज्याच्यामुळे आम्हाला
त्या परफॉर्मन्सचा कॉन्फिडन्स पण आला आणि त्याचं महत्व पण कळलं की अख्ख्या सीझन मध्ये फक्त एक कॅच आम्ही ड्रॉप केला. दररोज 150 ते 200 कॅचेस घ्यायचो आम्ही. एवढी तयारी करायला लागली. मला आठवतंय बॉलिंगसाठी मला जेव्हा आम्ही प्रॅक्टिस सुरू करायचो, एकच ब्रीफ असायचा, स्टार्ट टू एंड बॉलिंग टाकायची. त्याचा फायदा जेव्हा मी इंडियाला खेळलो तेव्हा झाला. कारण माझा माइंडसेट तयार झाला की जेव्हा बॉडी थकते, जेव्हा माइंड त्यावेळेस थोडंसं वीक होतं, तेव्हा रिचार्ज करायला काय करायला लागतं. कारण त्या सिच्युएशनमध्ये कदाचित एक विकेट मिळू शकते आणि एक पार्टनरशिप ब्रेक होऊ शकते. तर त्यावेळेस त्या प्रेझेंटवर राहणं आणि जर का 1% एफर्ट एक्स्ट्रा दिला तर त्याचा रिझल्ट 2% मध्ये येतो, ही शिकवण मला तेव्हा मिळाली. कारण विकेट मिळाली, सिनारिओ चेंज होतो, सिनारिओ चेंज झाला, आपण गेममध्ये येतो, आपण गेममध्ये आलो, आपण डॉमिनेट करतो. या छोट्या छोट्या गोष्टींचं शिकवण मला ड्रेसिंग रूम मध्ये तेव्हा मिळाली. क्या बात आहे यार. इतकं छोटं छोटं गोष्ट आहे, म्हणजे ते मानसिकतेवर, त्या फिजिक्सवर, त्या सगळ्या गोष्टीवर इतकं अवलंबून आहे त्या त्या क्षणाच्या. आणि यू अप्लाय दॅट इन टू डे लाईफ ना, अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मला तो सचिनचा सांगितलेला तो किस्सा आठवतोय की त्याचं डेडिकेशन शेवटच्या टेस्टच्या अगोदरचं. अरे मी सांगतो ना, म्हणजे मला आता हा तर किस्सा खूपच वेगळा आहे की त्याची शेवटची फर्स्ट क्लास मॅच तो खेळणार होता लाहिनीला, हरियाणाला. तर असंच बोलणं झालं, काय करतोय? सोला, अरे मी प्रॅक्टिस करतोय, वानखेडेला आहे, मग 2 दिवसांनी आम्ही तिकडे जाणार आहोत. तर म्हटलं, आणि त्यावेळेस आपलं इन्स्टिट्यूट साऊथ मुंबईला होतं. तर म्हटलं ठीक आहे, मी येतो. किती वाजता पोहोचतोयस? अरे 9ची प्रॅक्टिस आहे, मी 8ला येतो. म्हटलं का रे? नाही नाही, माझं ट्रेनिंग. तर म्हटलं मग मी पण 8ला येतो, कारण मी मुलुंडवरनं येणार होतो. तर म्हटलं ट्रॅफिक अवॉइड करून भेटेन. तर हा 7:45ला हजर होता. फर्स्ट क्लासची शेवटची मॅच. त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर खेळणार नव्हता. म्हटलं अरे पण 9ची प्रॅक्टिस तो, नाही अरे थोडंसं माझं ट्रेनिंग मला करायचंय. तर त्यांनी 1 तास जवळजवळ त्याचं ट्रेनिंग, ह्या स्टेजला 24 वर्षाचं इंटरनॅशनल करिअर झालेलं आहे, सगळं अचीव्ह केलेलं आहे, 100 झालेले आहेत. आणि तेव्हा तो सांगतोय की मला माझं ट्रेनिंग पहिले करायचंय. 9 वाजता टीम आली. जो वॉर्मअप, स्ट्रेचिंग, एक्सरसाइज त्यांनी केला होता तो टीम बरोबर परत केला. टीम बरोबर 2.5 तास प्रॅक्टिस केली. शेवटचे बॉलर जेव्हा बॅटिंग करत होते, बरेचसे प्लेयर्स आत गेले होते, सचिन तेंडुलकर त्यांना बॉलिंग टाकत होता. का? कदाचित ह्यांची एक ती सिच्युएशन मॅच मध्ये आली तर ते खूप महत्वाचं राहील म्हणून त्यांना ऍडवाइस पण करत होता, त्यांना गाईड पण करत होता आणि त्यांना बॉलिंग टाकत होता. यंगस्टर्स आत गेल्यानंतर त्याच्यानंतर अर्धा पाऊण तास त्यांनी त्याचं स्ट्रेचिंग पण केलं, जेव्हा टीम ऑलरेडी आतमध्ये गेली होती. आणि मग हा आतमध्ये गेला. म्हणजे देवानी तो एक साचा बनवला होता. ही माणसं उगाचच मोठी नसतात यार. मग आता तू मला सांग, शेवटच्या मॅचला कितीतरी लोक म्हणतील जाऊ दे, सोडून दे, लास्ट मॅच आहे आता काय. पण नाही, त्याचं डेडिकेशन, त्याची कमिटमेंट, त्याचा फोकस. बरं, हे करून तिकडे जाऊन 100 पण केले आणि मॅच जिंकून पण दिली मुंबईला. आणि यंगस्टरला दाखवून पण दिलं की कसं जिंकायचंय. बस हे फक्त तेंडुलकरच करू शकतो. आणि ह्याला तू अनुभव घ्यायला मिळाला म्हणून आपण आपलं भाग्य समजतो. मी ह्याच्यावरच खुश आहे. आणि ह्या सगळ्यात जेन्युनिटी, त्यातली माणुसकी, प्युरिटी, प्युरिटी. 24 कॅरेट गोल्ड आहे तो या बाबतीत. त्याच्यापेक्षा प्युअर असूच शकत नाही. आणि आजही तो ज्या पद्धतीने रुटेड आहे, कनेक्टेड आहे, आजही तो अप्रोचेबल आहे. म्हणजे मी बऱ्याच जणांना, म्हणजे माझ्या इन्स्टिट्यूटल्या मुलांना पण सांगतो की सचिन तेंडुलकर एक इन्स्टिट्यूशन आहे. त्याच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. आणि ते इन्स्टिट्यूशन का झालं की एवढ्या वर्षाच्या त्याच्याकडे गॉड गिफ्ट आहेच, पण त्या गिफ्टवर त्यांनी जी मेहनत केली त्याच्यामुळे आज त्याला ते रिझल्ट मिळाले. जेव्हा काही अंधारून येतं सगळं, त्यावेळेला अंधाराची गाणी असतात असं म्हटलं जातं, ब्रेक म्हणतो असं. तर अशा वेळेला गाणी असतात वगैरे, हा नंतरचा खूप रोमॅन्टिक भाग आहे. पण त्या सगळ्याला फायटिंग स्पिरिटला नेणं, आपल्याला पुन्हा शून्यातून पुन्हा उभं करणं, पाठी कोरी करून नव्याने सगळं करणं, हे स्पिरिट कुठून आलं, कशा पद्धतीने तू केलंस? कारण लोकांची IPL कॉन्ट्रॅक्ट झालेली,
माझं एकट्याचं झालं नाही आणि तिथून IISM जन्माला आलं. हे जितकं तू सहज सांगतोस तितकं सहज ते नाहीये. अशा वेळेला त्या सगळ्यातून तिमिरातून तो किरण शोधणं आणि हे करणं, तुझं रसिकाचं असणारं योगदान, ह्या सगळ्या गोष्टीवर तू बोलावंस आणि एक फायटिंग स्पिरिट जे असतं मैदानातलं, ज्यावेळेला आपलं करतोय पण वर्कआउट होत नाही. आज अभिषेक शर्मा आपण वर्ल्ड कपला पाहिलं, शेवटी तो खेळलाय, पण एक कुठेतरी त्यालाही वाटत असेल ना, मी काय ठरवून एखादा सिनेमा आपण फ्लॉप करत नाही की मी आज ठरवून शून्यावर आउट होईन, असं कोण होत नाही ना. असं होऊच शकत नाही आणि हे स्क्रिप्ट पण लिहिलं जात नाही. पण ह्याच्या मागे ना कसं असतं, आपण म्हणतो अनुभव ना मार्केटमध्ये विकायला नसतो, तो कमवायला लागतो. आणि तुझा अनुभव तुलाच कमवायला लागतो, माझा अनुभव मलाच कमवायला लागतो. पण एक गोष्ट करू शकतो, तुझ्या अनुभवातनं मी शिकू शकतो, हा अप्रोच जर का आपण ठेवला ना, तर बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा आपोआप होतो. जर का प्रत्येक वेळे फक्त अनुभव घ्यायला आपण थांबलो ना, तर आयुष्य कमी पडतं. आणि माझ्या दृष्टीने नशिबाने स्पोर्टमध्ये एक गोष्ट नक्की शिकवते आणि ती खूप छान शिकवते. आपण ग्लास अर्धा पूर्ण भरलाय बघायचा का ग्लास अर्धा रिकामा आहे बघायचा. मी ग्लास नेहमी अर्धा भरलेला बघतो. मला पॉझिटिव्ह राहायला आवडतं, कारण देव तुम्हाला मार्ग दाखवतो. तुमची इच्छा पाहिजे, तो मार्ग दिसल्यावर त्याच्यावर एक्स्ट्रा मेहनत करायची. तुमची इच्छा पाहिजे, जरी ॲडव्हर्सिटी आली तरी त्यातनं ते पूर्णत्वाला न्यायची तयारी असायची. पण असा असा कोणता मुद्दा आहे म्हणजे ज्याला मराठीत एक फार इंटरेस्टिंग शब्द आहे, इष्टापत्ती म्हणतो आपण त्याला, बरोबर. की असा कोणता अपयशाने आयुष्यात आलेला टर्निंग पॉइंट आहे किंवा त्यातून शिकायला मिळाला असं? माझ्या दृष्टीने 3-4 कंपोनंट्स असे आहेत की आई वडिलांनी माझ्यासाठी केलेलं सॅक्रिफाईस. त्यामुळे मला तो ऑप्शनच मी ठेवला नाही की मला फेल व्हायचंय. मी फेल होणार नाही, शेवटी मी सक्सेसफुल होईल. भले मला 6 महिने लागतील, 1 वर्ष लागेल, 2 वर्ष, 5 वर्ष लागतील, पण मला फेल नाही व्हायचंय. मला आजही तू तू आठवतं कर्ली हेअर, तुझं तू तू ज्या पद्धतीने ते स्वेटर घालायचंस त्याची एक पर्टिक्युलर स्टाईल होती. आणि आम्ही लहान असताना असं बघत असताना असं ग्राउंडवर असं वाटायचं, म्हणजे बॉलबॉय म्हणून मी ज्या वेळेला होतो त्यावेळेला ते, आणि तुझं ती एक पर्टिक्युलर स्टाईल होती हे केलं. बरोबर. आणि विकेट घेण्या अगोदरचं तुझं विकेट किपर बरोबरचं जे कम्युनिकेशन असायचं ते फार इंटरेस्टिंग होतं. पण ह्या स्ट्रॅटेजीज बनतात, ती एक रिलेशनशिप कामराडरी बनते, की तुझं एक ट्रस्ट फॅक्टर बनतो, तुझा कॉन्फिडन्स वाढतो. आणि हे सगळं ना स्ट्रगल नंतरचं सक्सेस आहे. त्यामुळे स्ट्रगलची गोष्ट जर का ज्या दिवशी आपण विसरतो ना, त्या दिवशी सक्सेसची मजा नाही घेता येत रे. आपल्या आयुष्यात सक्सेसची मजा तेव्हाच येते जेव्हा आपण सगळे स्ट्रगल्स लक्षात ठेवतो. आणि त्याच्यामुळे मी म्हणतो की ते 3-4 कंपोनंट्स कुठले आहेत, की आई वडिलांचं सॅक्रिफाईस, स्वतः जिद्द ठेवून. कारण मला प्रत्येक वेळेस असे कित्येक लोक भेटले आयुष्यात की अरे तू कदाचित फर्स्ट क्लास नाही खेळू शकणार, अरे तुझ्यात इंडिया खेळण्यासारखं पोटेन्शियल नाहीये, असे सांगणारे खूप होते. मी जेव्हा खेळलो ना तेव्हा मला समाधान मिळालं. त्यांना रॉंग प्रूव्ह केल्याचा आनंद नव्हता, पण मी स्वतःला चांगलं प्रूव्ह करू शकलो याचं समाधान मिळालं. कारण माझी ती जिद्द मी माझ्यासाठी ठेवली. आणि त्या स्टेजेस जेव्हा मला शिकवून गेल्या ना, ते आपण विसरूच शकत नाही आयुष्यभरात. कारण त्याला लागणारा सॅक्रिफाईस, जसं मी बऱ्याचदा सांगायचो की साऊथ मुंबईचे लोक ना वानखेडेची प्रॅक्टिस संपल्यानंतर ना 15 मिनिटात बाईकवर घरी किंवा गाडीने घरी पोहोचायचे. मी 15 मिनिटात वानखेडेवरनं विटी स्टेशनला चालत पोहोचायचो. त्याच्यानंतर ऍक्च्युअल प्रवास सुरू व्हायचा. ही गोष्ट आपण कशी विसरू शकतो? खरंय. कारण त्याला लागणारी जी हार्डशिप्स होती, स्ट्रगल्स होते, त्यामुळे सक्सेस जास्त एन्जॉय करता येतं. ऍब्सोल्युटली. आणि म्हणूनच स्पोर्ट तुम्हाला नेहमी सगळ्यात मोठी गोष्ट शिकवतं की ग्राउंडेड, लेव्हल हेडेड राहा. जेव्हा चांगले दिवस आहेत ना तेव्हा वाईट दिवस पण येणार आहेत, आणि जेव्हा वाईट दिवस आहेत ना त्यातनं एक दिवस चांगला दिवस पण येणार आहे. आणि कॉन्फिडन्स आणि अरोगन्स मध्ये एक हलकी थिन लाईन, खूपच थिन लाईन आहे. आणि त्या चुका होतात, आणि यंगस्टर म्हणून चुका होतात. कारण एक इंटरेस्टिंग गोष्ट असते स्पोर्ट्सची, जगात स्पोर्ट हे वन ऑफ द फ्यू प्रोफेशन आहे जिकडे वयाच्या 35व्या वर्षी एक शब्द तुमच्याशी असोसिएट होतो, दॅट यू आर रिटायर्ड. त्यामुळे तुम्हाला माहिती असतं की 35व्या वर्षी तुम्ही रिटायर होणार आहात. त्यामुळे तुमची जी फास्ट ट्रॅकिंग प्रोसेस आहे ना, मच्युअर व्हायची, एक्सपिरियन्स घ्यायची, सगळ्या गोष्टी त्या टाईमलाईनमध्ये करायच्या, त्या अचीव करायच्या, ह्या सगळ्या फास्ट ट्रॅकिंग प्रोसेस आहेत.
नाही तर जनरल लाईफमध्ये 58व्या वर्षी तुमच्याशी असोसिएट होतं की तुम्ही रिटायर्ड झाला, पण इकडे 35व्या वर्षी तुम्ही होता. त्यामुळे प्रत्येक गोष्ट यू स्टार्ट व्हॅल्युईंग मोर वेन यू अचीव्ह समथिंग, अँड वेन यू डोंट अचीव्ह समथिंग यू वर्क हार्डर. ज्या वुमन्स क्रिकेट मी आता वर्ल्ड कपच्या वेळेला सचिनने दिलेला सल्ला होता की तुम्ही मॅच खेळत असताना भोवताल इतका झपाट्याने बदलत असतो, हे किती मोमेंटला असं सेशन काय सेकंदाला शिफ्ट होत असतं. टू स्टे इन द प्रेझेंट इट्स द मोस्ट डिफिकल्ट थिंग इन स्पोर्ट. केवढा मोठा सल्ला आहे हा. आणि मी सगळ्यांना सांगतो, स्टे इन द प्रेझेंट. तुमचा पास्ट काय असेल किंवा फ्युचर काय असेल याच्याबद्दल जास्त विचार करू नका. आजच्या क्षणात तुम्ही राहिलात, खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ह्या सगळ्यामध्ये आत्ता ओव्हरऑल बघत असताना महाराष्ट्रात, भारतात स्पोर्ट्स एज्युकेशनमध्ये काय लॅकुनास, काय त्रुटी, काय उणीवा काय आहेत असं खरं तर तुला वाटतं, आणि काय पद्धतीच्या गोष्टी खरं तर यायला पाहिजेत असं? मला असं वाटतं सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या इथे आज कमी आहे ते आपलं रिसर्च, आपला डेटा. आपल्याकडे ना जेवढा पाहिजे, म्हणजे 1.4 बिलियन पॉप्युलेशनमध्ये आपल्याकडे आपण इनफ डेटाच तयार नाही केलाय. रेफरन्स पॉईंट्स कमी आहेत आणि इंडियन पर्स्पेक्टिव्हनी रेफरन्स पॉईंट कमी आहेत. आणि याच्या मागचं मी जस्टिफिकेशन देतो. कसं आहे, इंडिया इज द ओनली कंट्री इन द वर्ल्ड जी खूप युनिक आहे. दर 150 किलोमीटरवर तुझी भाषा बदलते, तुझं वेदर बदलतं आणि तुझी फूड हॅबिट बदलते. ॲब्सोल्युटली. सो प्रत्येक 150 किलोमीटरच्या अंतरावर तुला चेंज हा एकमेव कॉन्स्टंट एक्सेप्ट करायला लागतो. आणि जेव्हा तू हे अप्लाय करतोस खेळात, मग ती न्यूट्रिशनल व्हॅल्यू असू देत, वेदर बरोबर ट्रेनिंग असू देत, किंवा लँग्वेज बरोबर एक्सेप्टन्स असू देत, तू एक्सेप्ट करायला शिकतो आणि त्यातनं तू स्वतःला चेंज करायला शिकतोस. आणि हे जेव्हा होतं ना, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपण ॲक्सेप्टेबिलिटीच्या क्रॉस करतो लाईन, आणि ते रियालिटीमध्ये आपण त्यांना त्या साच्यात टाकतो. आणि वेन इट गोज इन टू रियालिटी ना, देन यू रिअलाइज की अरे हां, आपण ही गोष्ट बदलायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी आपल्याला मेहनत करायची. आणि म्हणून इंडिया इज अ व्हेरी युनिक कंट्री, आणि म्हणून आपल्याला थोडा वेळ लागला. बट इफ यू सी द पास्ट रेकॉर्ड ऑफ इंडिया, आपण ज्या स्पीडनी कव्हर करतो आणि ज्या स्पीडनी ग्रो करतो, दॅट इज अनरियल. म्हणजे गेल्या 15 वर्षात इंडियन स्पोर्टिंग लँडस्केप जो चेंज झालाय ना, म्हणजे आपण स्पोर्ट लव्हिंग कंट्री होतो, आता आपण स्पोर्ट प्लेईंग कंट्रीच्या दिशेने जायला लागलोय. एवढा प्रवास आपण सुरू केलाय इन अ स्पॅन ऑफ ओनली 15 इयर्स. हा केवढा मोठा प्रवास आहे, जिकडे बऱ्याचशा देशांना 50 वर्ष लागतात, तो पल्ला आपण 15 वर्षात गाठलाय. आणि खरंच तो संक्रमण आहे ओव्हरऑल, म्हणजे विचारांमध्येही, कृतीमध्येही आणि ऍक्शनमध्ये. आणि ह्याला प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे स्टेक होल्डर्स आहेत, स्टेटचे आहेत, चीफ मिनिस्टर्स आहेत, सेंट्रल मिनिस्ट्री आहे, त्याची इकोसिस्टम आहेत, कोचेस आहेत, ट्रेनर्स आहेत, पार्टिसिपेंट्स आहेत, फॅन्स आहेत. आपल्या इथे सगळ्यात मोठा कंपोनंट आपण कधी कधी इग्नोर करतो, जो फॅन कंपोनंट आहे, जो प्रत्येकाला उचलून पण धरतो आणि खाली पण आणतो. तो केवढा मोठा कंपोनंट आहे आपल्या आयुष्याला घडवणारा. म्हणजे ते शाळेपासून असू देत, ते इंडियापर्यंतचा प्रवास असू देत. या सगळ्यात ज्यावेळेला जर बघायचं असेल, आता मुलांना नेमकं करिअर, स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि त्या संलग्न स्पोर्ट्स सायन्स ह्या सगळ्याकडे बघण्यासाठी कशा अर्थानं तू किंवा त्यांच्या पालकांना, राहणार मुलं बऱ्यापैकी आता क्लिअर असतात त्यांच्या ह्याच्यात, पण पालकांचा याबद्दलचा होलिस्टिक अप्रोच अजूनही तयार व्हायचा आहे, काय सल्ला असेल तुझा? 100% व्हायचं आहे. आणि त्याच्या मागे सुद्धा कसं आहे ना, पालकांना अजूनही थोडा डाऊट आहे, क्वेश्चन मार्क आहे डाऊटपेक्षा, की अरे यांनी ग्रॅज्युएशन केल्यावर करिअर कुठे बनेल, संधी कुठे आहे त्यांच्या आयुष्यात करिअर बनायची. तर मी त्यांना नेहमी एक गोष्ट सांगतो की प्रत्येक टॉप कंपनीमध्ये ना एक HR पॉलिसी असते. आणि HR पॉलिसी काय सांगते की यू नीड टू बी अ मॅनेजमेंट ग्रॅज्युएट किंवा सायन्स प्रोफेशनल. याचा अर्थ काय, तुम्ही BSc पण करू शकता किंवा BSS पण करू शकता, किंवा तुम्ही MSc करू शकता स्पेशलायझेशनने, किंवा MSS इन स्पोर्ट्स स्पेशलायझेशन करू शकता. सेम प्रिन्सिपल अप्लायज, तुम्ही मार्केटिंग प्रोफेशनल करू शकता, ऑपरेशन्स प्रोफेशनल करू शकता, इव्हेंट किंवा मीडिया ब्रॉडकास्टिंग करू शकता. त्यांना मी तेच सांगतो, हे केल्यानंतर जेव्हा एखादा इंडिया खेळलेला माणूस असतो ना, त्याला फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणं सोपं असतं. जेव्हा तुम्ही
वरतीचं आता स्पोर्ट्स एज्युकेशन म्हणा, हे मी माझ्यासाठी वरती का मानतो, कारण अजूनही निश स्पेसमध्ये त्याला बघितलं जातं, अनसर्टन्टी अशी वाटते. तर जेव्हा ते तुम्ही कम्प्लीट करताना तुम्हाला थोडंसं खाली येणं सोपं आहे. मग तुम्ही FMCG, बँकिंग, इन्शुरन्स कुठेही सेटल होऊ शकता. तर मग ह्याच्यासाठी मेहनत करायला काय कठीण आहे. ॲब्सोल्युटली. एम फॉर बिग, नाही झालं तर खाली आरामात ऍडजस्ट होऊ शकता. त्यामुळे बऱ्याचदा पेरेंट्सना काउन्सिलिंग जास्त करायला लागतं. बट आजच्या स्टुडंट्सना सुद्धा एक छान सल्ला इम्पॉर्टंट असतो. का? कारण आजची मुलं आता माइंडसेट कसा झालाय, एवढा एक्सपोजर मिळालंय, एवढ्या एक्सपिरियन्सेस मिळतात, एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज येतात, त्यांना असं वाटतं ह्याच्यापेक्षा काहीतरी चांगली संधी मिळेल, मग ही मी ऍक्सेप्ट करत नाही. मग अरे ती आली, आता ते नको, त्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी चांगलं मिळेल. तर मी त्यांना नेहमी एकच गोष्ट समजावतो की तुम्हाला आजच्या तारखेला जेव्हा तुमच्याकडे क्लीन स्लेट आहे, तुमच्या नावावर एक्सपिरियन्स नावाची गोष्ट नाहीये, तेव्हा कोणतरी तुमच्यात इन्व्हेस्ट करते, तर ते व्हॅल्यू करा, ते लर्न करा आणि त्याच्याबरोबर अर्न करा. आणि अर्न पैसे पण करा आणि अर्न एक्सपिरियन्स पण करा. कारण एक्सपिरियन्स एवढी अशी गोष्ट आहे जी तुमच्याबरोबर राहील. चांगला वाईट दोन्ही एक्सपिरियन्स करा. म्हणजे जेव्हा एखादी सिच्युएशन येईल डिसिजन घ्यायची ना, आणि जे तुमच्या आवडीचं असेल ना, तो एक्सपिरियन्स तुमच्या नक्की काम येईल. पण आजच्या मुलांकडे पेशन्स कमी असल्यामुळे त्यांना ते फोर्सफुली करायला लावणं हा आमच्यासाठी एक टास्क आहे. किती महत्वाचं आहे. ह्या सगळ्यात ओव्हरऑल लीडरशिप हा शब्द फार महत्वाचा, इंटरेस्टिंग वाटतो. पण तुझ्या अर्थानं तू कशा अर्थानं, कारण सचिनला बघत आलाय, धोनीला बघत आलायस, रोहित, आत्ता अगदी आत्तापर्यंत शुभमन पासून सगळीजण वेगवेगळ्या ह्याच्यात आलाय. कशा अर्थानं ह्या सगळ्याकडे तू पाहतो आणि ओव्हरऑल बदलता सिनेरिओ क्रिकेटचा, त्या सगळ्यात लीडरशिप आणि आयुष्यातलं आणि पर्सनल सगळ्यात 100%. आय थिंक माझ्या दृष्टीने लीडरशिप इज एम्पॉवरमेंट. लीडरशिप इज नॉट डिक्टेटरशिप. मी जर का माझ्या लोकांना एम्पॉवर करून त्यांना बरोबर घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही लीडर आहात, जर का तुम्ही चांगला परफॉर्मन्स केलात तर मी लीडर म्हणून चांगला दिसणार आहे. दॅट मीन्स यू आर ऑल्सो लीडर. आणि हे पटवून देणं, समजावणं आणि त्यांच्याकडनं काम काढवून घेणं. कारण प्रत्येकाचे काही लिमिटेशन्स असतात आणि प्रत्येकाच्या काही स्ट्रेंथ्स असतात. जर का इफ यू आयडेंटिफाय अँड ॲनलाइज दोज, लीडरचं काम तेच असतं की त्यातली स्ट्रेंथ काढा, त्याचा फायदा आपल्या ऑर्गनायझेशनला होईल किंवा आपल्या टीमला होईल. आणि लीडरशिप इज ऑल अबाउट एम्पॉवरमेंट. जेवढं तुम्ही एम्पॉवर करा, जेवढा तुम्ही विश्वास टाकाल, तेवढे ते लोक जबाबदारीने कामं करतील. आणि त्यांनी जर का जबाबदारीने कामं केली, तुम्हाला रिझल्ट मिळणारच आहे. यातलं तुझा काही रोल मॉडेल वगैरे तू असं आयुष्यात ठेवलेलंस किंवा कशा पद्धतीने या मी जे जे बघत आलो, आता मी ज्या ज्या कॅप्टन्सच्या अंडर खेळलो, जसं आता रवी शास्त्रीच्या अंडर पहिल्यांदा मी टीममध्ये आलो, नंतर सचिन तेंडुलकर, संजय मांजरेकर यांच्या अंडर खेळलो, आणि आज सुद्धा मी रोहित शर्माची कॅप्टन्सी बघतोय. यांनी खांद्यावर हात टाकलाय रे यंगस्टर्सच्या, सांगितलं तूही मेरे लिए 5 विकेट निकालेगा. हा कॉन्फिडन्स माझ्या कॅप्टनकडनं मला मिळणं आणि त्याचा लिडरशिपचा रोल मी प्ले करणं, ही केवढी मोठी स्टेटमेंट आहे. आणि म्हणूनच मी मगाशी तसं सांगितलं की मी तीच प्रॅक्टिस आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये अडॉप्ट करतो. तुम्ही 2दा फेल झालात ना, ती पूर्ण जबाबदारी माझी आणि सगळं सक्सेसचं क्रेडिट तुमचं. 3ऱ्यांदा फेल झाला तर तुम्ही मुद्दामून होताय, ती जबाबदारी मी घेणार नाही, कारण तुम्ही शिकत नाही आहात. तुम्ही दुसरी चूक करा ना, काही प्रॉब्लेम नाही, पण 30 चूक परत होणं ह्याचा अर्थ तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करत नाही आहात. आणि हे मी जे क्रिकेटच्या ग्राउंडवर शिकलोय, मी जेव्हा कॅप्टन होतो किंवा मी ज्यांच्या अंडर खेळलो त्यांच्याकडनं शिकलो, ते मी माझ्या इन्स्टिट्यूटच्या प्रॅक्टिसमध्ये अडॉप्ट करतो. मला हा थोडा पुढचा सल्ला वाटतोय, वेळ फार महत्वाचा आहे. तू जे म्हणतोयस ते आचरेकर सरांकडे असताना असं असायचं की ज्या पद्धतीने एकदा आउट झालं असतं तसं दुसऱ्यांदा नाही व्हायचं. बरोबर. पण मग तेच अप्लाय करणार, Absolutely. याचा अर्थ ती चूक परत करू नको, नवीन चूक कर, काही प्रॉब्लेम नाही. आणि माणूस आहे, माणसांकडनं चुका आणि जे होणार. काम करतात त्यांच्याकडूनच चूक होणार किंवा खेळतात त्याच्याकडून. एक्झॅक्टली. आणि हीच फिलॉसॉफी मी पाळतो की तू एफर्ट घेतला म्हणून चूक झाली, म्हणून ती चूक मी जबाबदारी घेतोय. तू एफर्ट घेऊन सक्सेसफुल झाला, त्याचं पूर्ण क्रेडिट तुझ्याकडे. तर ह्या अख्ख्या प्रवासात मागे वळून बघताना एखादा सीन आयुष्यातून कधीच विसरू शकणार नाही किंवा डिलीट करता येणार नाही, तर तो कोणता सीन असेल? खूप आहेत, पण मला असं पर्सनली वाटतं, एक सीनपेक्षा एक सिनारिओ सांगतो तुला, की मला असं वाटायचं की माझ्यात पोटेन्शियल होतं की मी जास्त क्रिकेट खेळू शकतो इंडियाला 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष. कारण मी ते फर्स्ट क्लासला किंवा
क्लब लेवलला किंवा कंपनी लेवलला अचीव केलं, तर मला अशी ती खंत आहे की कदाचित मला तो सल्ला चांगला मिळाला असता की त्यावेळेस काय करायला पाहिजे किंवा कसं हँडल करायला पाहिजे, हे जर का मला कळलं असतं ना, तर माझं करिअर मी आणखीन चांगलं शेप करू शकलो असतो, ज्याच्यातनं मी इंडियाला चांगली सर्व्हिस देऊ शकलो असतो. तर ही खंत मला वाटते की ते मी करू शकलो नाही, कारण मे बी एक्सपिरियन्स कमी पडला, मे बी ॲडवाईस कमी पडला, आणि त्याच्यामुळे मी स्वतःलाच दोष देतो की मी तो ॲडवाईस कदाचित मागितला नाही. जेवढे सिनियर होते त्यांच्याकडे. आणि सिच्युएशन्सही आपल्यावर वेगवेगळी प्रेशर्स बर्डन्स नाही, आपल्या पण मध्यम वर्गातून unsaid येत असतात. बोलल्याशिवाय उत्तर मिळत नाहीत ना रे अमित. आणि मला त्यावेळेस बोलायची भीती वाटत कदाचित असणार, म्हणून मला उत्तर मिळालं नाही. ह्याचा दोष मी मला देतो की मी बोललो असतो तर कदाचित मला त्याचे सल्ले मिळून माझ्या करिअरला वेगळी दिशा मिळू पण शकते. तो बुजरेपणा, तो अनसेड आहे ना, ते प्रेशर घेऊन जगण्याची एक ते थोडस आपण ज्या बॅकग्राऊंड मधनं येतो त्या बॅकग्राऊंडला आपण थोडस सक्षम होतो. या ओव्हरऑल जर ही फिल्म म्हणून जर पाहिली तर या फिल्मचं नाव काय असेल असं तुला वाटतं तुझ्या आयुष्याची? माझ्या आयुष्यात तर तसं बघायला गेलं तर म्हणजे त्याचा इंटरव्हल पॉइंट कोणता असेल? तो मी नाही कदाचित सांगूया, तू जास्त सांगू शकशील. पण माझ्यासाठी ना अनऑर्थोडॉक्स गोष्टीच खूप झाल्यात, आणि माझी बॉलिंग पण लेफ्ट आर्म अराउंड होती, तर कदाचित त्याचं नाव तसंच असायला पाहिजे की लेफ्ट आर्म अराउंड. कारण सगळं अक्रॉस पाथ काढत मी पुढे आलोय, सगळ्या हार्डशिप्स मधनं, सगळ्या स्ट्रगल्स मधनं. कारण सोपं काहीच नव्हतं की माझ्यासाठी वाढून ठेवलं होतं. आणि गोड आहे ते, इतकं ऍक्ट आहे नाव की थोडं अडचणीतनं पुढे येण्याचाच एक मार्ग कसा काढायचा, हे एक आयुष्यातला दिशा मिळाला. आणि कदाचित मी माझ्या या ह्याच्यातनं आणखीन 10 पेक्षा 100 मुलांना इन्स्पायर करू शकलो, त्यांचं करिअर चांगलं मार्गी लागेल किंवा त्यांना चांगली दिशा मिळू शकेल. आय थिंक एक्सपिरियन्स शेअर करणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. ऍब्सोल्युटली. आपण रॅपिड फायर एक करूया, तो बाहेरच्या तुझ्या अंगणात करू. नक्कीच. कॅम्पसचं हे हरियाली और ये रास्ता मधलं खरं. इनफॅक्ट आम्ही याला एक नवीन नाव दिलंय, आम्ही याला गुरुकुल नाव म्हणतो. वा. कारण जुन्या पद्धतीत गुरुकुल कॉन्सेप्ट कसा असायचा की बाहेर शिकायचं, शिकवायचं आणि ते नॅचरल ह्याच्यात ऑब्झर्व करायचं. तर आम्ही याला ना एक हरियाली प्लस गुरुकुल वा असं त्याला एक झोन आम्ही ठरवलाय. कारण गुरुकुल झोन म्हणजे पूर्वीच्या काळी ऋषीमुनी जंगलात घेऊन जायचे आणि शिकवायचे, त्याला आम्ही थोडंसं मॉडर्नाइज केलंय आणि गुरुकुल ठेवलंय. वा वा. या इथे गंमत येईल खरं तर रॅपिड 100% फायर करायला. टेस्ट क्रिकेट की T20? टेस्ट क्रिकेट. एक बॉलर ज्याच्यासमोर खेळायला अवघड वाटलं मला ब्रेटली समोर खेळायला खूप डिफिकल्ट गेलं. आणि एखादा बॅट्समन ज्याला बोल्ड केल्यावर सगळ्यात जास्त आनंद झाला? माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं 2 ते 3 बॉलर्सना बॉलिंग करणं. इंटरनॅशनली स्टीव्ह वॉ, नंतर इंडियात संजय मांजरेकर आणि राहुल द्रविड. कारण टेक्निकली खूपच साऊंड होते, त्यामुळे त्यांना आउट करायचं चॅलेंज खूप जास्त चॅलेंजिंग होतं. कारण ते विकेट इझिली द्यायचे नाहीत. कधी कधी काय असतं, स्ट्रोक प्लेयर्सकडनं विकेट काढणं सोपं असतं, पण ह्या लोकांना आउट करण्यासाठी मेहनत करायला लागते. सो फॉर मी हे तिघं खूप चॅलेंजिंग वाटतं. आणि ते उभेच राहतात, ते तुम्हाला स्कोपच देणार नाही, तुम्हाला मेहनत करून आउट करायला लागेल. सो फॉर मी दे बिकेम व्हेरी चॅलेंजिंग. ड्रेसिंग रूम मधला सगळ्यात फनीएस्ट टीममेट? माझ्या दृष्टीने विनोद कांबळी वॉज अ ग्रेट अँड फनीएस्ट टीममेट इन द ड्रेसिंग रूम. तो ड्रेसिंग रूम ॲटमॉस्फिअर एवढा लाईट ठेवायचा की कधी प्रेशर जाणवायचंच नाही. हो, एकदम एंटरटेनमेंट, नॉनस्टॉप बँटर, प्रेशर ईज करायला भरपूर गोष्टी. सो विनोद वॉज अ ग्रेट कॅरेक्टर. एबीपीलाही तो ज्या वेळेला ह्याला यायचा ऍज अ कन्सल्टंट बोलायला वगैरे, त्याचा पाठ झाल्यानंतर तो हिंदीसाठी लाईव्हला असायचा. त्या मधल्या वेळात तो अख्खं न्यूज रूम नॉनस्टॉप. विनोद कांबळी फुल एंटरटेनमेंट. कोचिंग वर्सेस प्लेइंग सगळ्यात जास्त काय आवडतं? ऑब्व्हियसली प्लेइंग. कारण माझ्यासाठी ते स्वप्न मी लहानपणी बघितलं होतं आणि ते रियालिटीमध्ये आलं. सो माझ्यासाठी अजूनही ते खूप जास्त चांगलं फॉन्ड मेमरीजच्या फॉर्ममध्ये आहे. एखाद्या एका शब्दात जर IISM डिस्क्राईब करायचं असेल तर ते काय असेल? एका शब्दात IISM डिस्क्राईब करायचं असेल तर फ्युचर ऑफ स्पोर्ट्स इज ॲट IISM. ओके. एखादं ड्रीम प्रोजेक्ट जे प्रत्यक्षात आणायचंय या पलीकडचं? भरपूर आहेत, भरपूर स्वप्न आहेत. आम्हाला स्पोर्ट्सचं विद्यापीठ सुरू करायचं आहे, ते एक स्वप्न आहे.
तर ते बघू कधी रियालिटीमध्ये येईल. आणि माझ्या दृष्टीने IIM एक बेंचमार्क आहे इंडियात स्पोर्ट्स एज्युकेशनसाठी. तर आम्हाला IISM स्पोर्ट्स एज्युकेशनमधला IIM बनवायचं आहे. मुंबई वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया, काय सगळ्यात जास्त आवडीचं आहे? सी मुंबई ऑब्व्हियसली क्लोज टू हार्ट, वानखेडे किंवा जिकडे घडलो ते सगळं जवळच आहे. आणि इफ यू गो फॉर अ रेस्ट ऑफ इंडिया पार्ट, ऑब्व्हियसली भरपूर चांगल्या जागा आहेत जिकडे खेळायला पण आवडतं आणि स्वप्न बघायला पण आवडतं. त्यातली काही मेमरीज जसं चेन्नई एक आहे जिकडे मला खूप चांगला सक्सेस पण मिळाला होता. किंवा मला कोलकाता आवडतं आणि तिकडचं एक वेगळी वाईब आहे. किंवा बँगलोर, माझ्यासाठी बँगलोर एक फुल पॅकेज आहे की जिकडे भरपूर आठवणी आहेत ज्या वेगवेगळ्या ठिकाणच्या देशातल्या आहेत. क्रिकेट की बिझनेस सगळ्यात जास्त एक्साइट काय करतं? सी हार्ट इज ऑलवेज इन क्रिकेट. पण आता कसं झालंय, 50शी क्रॉस केल्यानंतर बिझनेस हा नवीन प्रायोरिटीचा फोकस झालाय. त्यामुळे आता ट्रान्झिशनमध्ये बिझनेसमध्ये कम्फर्टेबल आहे. जर तू क्रिकेटर नसतास तर काय असतंस? मी इमॅजिन पण नाही करू शकत, कारण मी कुठल्या तरी बँकेत नोकरी करत असतो किंवा कारण वडील बँकेत होते त्यामुळे मग ते ऑटोमॅटिक ट्रान्झिशन झालं असतं. पण त्याच्याशिवाय क्रिकेटशिवाय लाईफ इमॅजिनच नाही करू शकत. आज जर तू साधारण विशीत असतास तर नेमकं तुझ्या समोरचं चॅलेंज काय असतं आणि तो तरुण निलेश कुलकर्णी नेमका काय काय आव्हानांना सामोरं गेलं असतं? मला असं वाटतं की आजच्या निलेश कुलकर्णी आजच्या जनरेशनमध्ये नाही कसं म्हणायचं हे शिकण्यासाठी सगळ्यात कठीण प्रसंग आले असते. कारण आज एवढं मिळतंय ना की तुम्हाला नाही म्हणणं शिकायला लागतंय. ते माझ्यासाठी चॅलेंजिंग असतं. वन वर्ड फॉर क्रिकेट, प्रेशर, सक्सेस. काय? प्रेशर. कारण प्रेशरशिवाय सक्सेसची मजा नाही. नेट प्रॅक्टिस वर्सेस मॅच डे. मॅच डे एनी टाइम, पण मॅच डे इज ओनली युजफुल वेन यू हॅव अ गुड नेट प्रॅक्टिस. IPL वर्सेस टेस्ट क्रिकेट. ऑलवेज टेस्ट क्रिकेट. रेड बॉल क्रिकेट एनी टाइम. कोच म्हणून स्ट्रिक्ट आहे की फ्रेंडली आहे? मी बऱ्यापैकी कम्फर्टेबल आहे, कारण मी ज्या चुका केल्या त्या मी इथे करेक्ट करतोय. वन हॅबिट दॅट मेड यू सक्सेसफुल. की मी ऑलवेज ग्लास हाफ फुल बघितलाय आणि मी इटर्नली ऑप्टिमिस्ट आहे. मी प्रत्येक गोष्टीत एक चांगला पॉझिटिव्ह अप्रोच आणतो. त्यामुळे मला असं वाटतं तो इंटेंट आणि तो अप्रोच आत्तापर्यंत मला सेल थ्रू करून दिलाय. वन मिस्टेक यू वुड नेव्हर रिपीट. बऱ्याच आहेत तशा, पण एक मिस्टेक मी जी होती माझ्या पर्सनल क्रिटिसिझम बद्दलची, की मी खूप ॲडमेंट होतो आणि खूप रिजिड होतो, ज्याच्यामुळे माझं नुकसान झालं. मला ती परत कधीच रिपीट करायला आवडणार नाही, कारण माझा ॲक्सेप्टन्स त्याच्यामुळे खूप कमी होत गेला. इफ ISM वॉज अ क्रिकेट, तुझा रोल काय असता? ओह, इंटरेस्टिंग. माझा तिकडे सुद्धा विकेट टेकिंग रोलच असता. आणि मग रसिकाचा काय असतं? रसिकाचा डिफेन्स करायचं काम असतं किंवा बॅटिंगमध्ये सेल थ्रू करायचं काम असतं. कारण माझ्यासाठी बॉलिंग अँड ते खूप जास्त जवळच आहे, त्यामुळे आजही तो विकेट टेकिंग रोलच जास्त आवडेल. लेगसी वर्सेस मनी. लेगसी. कारण लेगसी असेल तर मनी असंही येणार. अँड फेम वर्सेस रिस्पेक्ट. फेम वर्सेस रिस्पेक्ट. रिस्पेक्ट ऑलवेज, बिकॉज इफ यू आर रिस्पेक्टेड, फेम फॉलोज. इतकं मोकळेपणाने आणि इतका दिलखुलासपणे निलेश तू बोललास लेट्सअपशी, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. कारण तसा अर्थाने छोटा शब्द आहे, पण तू इतका वेळ काढलास. कारण मला हेही माहिती आहे की तुझ्या काही असणाऱ्या मीटिंग्ज आहेत आता IIM किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी शिक्षण क्षेत्रातल्या आहेत, स्पोर्ट्स अथॉरिटीज बरोबर, तर तुझ्या मीटिंग आजची तू पोस्टपोन करून लेट्सअपला वेळ दिलायस, याबद्दल खरंच ऋणी आहे. विश यू लव्ह, लक अँड सक्सेस. थँक्यू. आणि इतकं आपलेपणाने तू बोललास त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू लेट्सअपसाठी. आणि तुला पर्सनली आपली इतक्या वर्षाची मैत्री आहे, तुला असंच उत्तरोत्तर यश मिळो आणि तू खूप छान काम करो, हीच आमची देवाचरणी प्रार्थना. थँक्यू. थँक्यू.